हम्म. म्हणजे देवीचा आपला फोटो दिसतोय. आता नाही दिसत. नाही, दिसतोय. हा, आम्हाला दिसतोय सर. हा. लक्ष्मीचं दिसतंय. होय हो होय. हो हो सर, दिसतोय. बरं, तुम्ही स्वागत करा. ओके. येस सर. देव्हारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडनं सर्वतोभद्र चक्राविषयी जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये स्पष्ट ग्रह व स्पष्ट भावांचा आपण विचार करतो. तसेच ग्रहांचे गोचर, राशी, नक्षत्र, अक्षर, तिथी या सर्वांचा याच्यामध्ये विचार केला जातो. वेधकर्ता ग्रह कोण आहे याचाही याच्यामध्ये विचार करून शुभ अथवा अशुभ फळ मिळणार याविषयीचे विवेचन करता येते. तसेच या प्रणालीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील साधारण संभाव्य घडामोडींचा तपशीलवार त्यामुळे आपल्याला अंदाज लावता येतो. तर आज मी सरांना विनंती करते की याविषयीचे विवेचन सरांनी आजच्या क्लासमध्ये करावे. थँक्यू सर. धन्यवाद. बरं, सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलंय, तर सगळ्यात पहिला त्यांचं स्वागत करतो. आणि इत्यादी मान्यवरांचं, त्याच्यामध्ये कुबल मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत. मुकेश भाऊ शपथ घेऊन अजून आलेच नाही, मुख्यमंत्र्यांची. त्याच्यानंतर दळवी साहेब आहेत, त्याच्यानंतर हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. तर सगळ्यांचं स्वागत आहे. कोण राहून गेलं असेल तर क्षमा असावी. त्यामध्ये आपल्याला आज सर्वतोभद्र चक्र, आता मला असं वाटतं सगळ्यांना कळलं आहे किंवा कळलं असेल असं मी विचार करतो. तर मला दुसरा क्लास सुरू करायचा आहे. जातक पारिजातक, पाराशरी. तर पाराशरी करायची आहे. पाराशरी चंद्रिका आणि त्याच्यामध्ये दुसरं आणखी साहित्य आहे. तर आतापर्यंत तुम्हाला आता हे जे सर्वतोभद्र तारावली चक्र, म्हणायचं होतं का सर? हा सारावली, हां. येस. तर सारावली पण करायचं आहे. तर ते साधारणतः 800 वर्षापूर्वीचं हे आहे, शास्त्र आहे. तर आता तुम्हाला काही अडचण आहे का सर्वतोभद्र चक्रामध्ये? काही कळलं नाही असं? नाही सर, अडचण अशी नाही. पण हा. सर, समजा आता एखाद्याला म्हणजे सर्व दृष्टीने कसं फलित द्यायचं. म्हणजे एखाद्याला तारा चांगला नाही मिळाला, पण नाडी चांगली मिळाली आहे, किंवा असं सगळं हे करून मग फलित कसं द्यायचं ते थोडक्यात सांगाल का सर? हा, आता कसं आहे मॅडम, आपण सुरुवातीला जेव्हा व्याख्यान घेतलं होतं ना सुरुवातीला, तर हा सर. ताराचक्र जे आहे, तर हा सर. ताराचक्राचा जो विचार आपण केला, तर ते एक पर्सनल रिडिंग आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं जे काही निर्माण झालं असेल ज्योतिषशास्त्रामध्ये, तर त्या ठिकाणी नक्षत्र आणि त्यातून भ्रमण करणारे ग्रह ह्याच्यावरती चंद्राला गृहीत धरून, चंद्र प्रथम स्थानी मांडून त्याच्यावरती ताराचक्राची निर्मिती झाली होती. हो. त्याच्यावरूनच धारकांश कुंडली पण तयार झाली होती. तर धारकांश कुंडली एवढ्यासाठी की आपण शरीरावरती आपापला ग्रह किंवा नक्षत्र हे कुठल्या अंगावरती आहेत. कारण हे संपूर्ण शरीर जे आहे ते नक्षत्राच्या अनुसरून निर्माण झालेलं आहे. तर त्यामध्ये ग्रह हे कुठे विराजमान आहेत याच्यावरती ताराचक्राचा विचार केला जातो. आणि ताराचक्रामध्ये जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्ययी, साधक, वध, मित्र, अधिमित्र अशी जी शृंखला आहे 9 ताऱ्यांची, तर त्याला ताराचक्र आहे. त्याच्यानंतर काही लोकांनी विवाह जमवताना पती किंवा पत्नी याच्यामध्ये 3, 5, 7 हे जे तारे आहेत त्यांचं तिथे गुण कमी होतात, म्हणून त्या ठिकाणी गुणमेलनामध्ये त्या ठिकाणी कमतरता दर्शवली जाते, म्हणून त्याचा विचार केला होता. पण ताराचक्र आणि धारकांश कुंडलीचा विचार करतेवेळी तुम्हाला स्वतंत्र विचार मांडायचे आहेत, म्हणजे फलादेश. त्यानंतर आपल्याला सूर्याचं नक्षत्र बिंदू, पूर्वजन्माचं जे कर्म आहे त्याला आधारावरती ते वय, तो ग्रह, ते स्थान, त्या स्थानातून निर्माण होणार सूर्याचं नक्षत्र बिंदू, हा सूर्यापासून जन्माला आलेले ते बिंदू हे आपल्या जीवनामध्ये कोणत्या तऱ्हेचा त्रास देतील याचं फलित जे आहे ते आपण त्याचा विचार करतो. तसंच वर्तमान कर्मामध्ये चंद्राचा विचार केलेला आहे. तर चंद्राचं नक्षत्र बिंदू जे आहेत त्याचा विचार करतेवेळी तुम्हाला चंद्र माध्यम धरून त्याच्यापासून असणारे जे ग्रह आहेत ते, त्याचे तारे, त्याच्यातले जे काही
नक्षत्र बिंदू ज्याला आपण म्हणतो, चंद्राचा नक्षत्र बिंदू आणि चंद्रापासून निर्माण झालेला तो बिंदू वर्तमान काळामध्ये आपल्याला कशा तऱ्हेने यश मिळवून देतो का हानी करवतो. आता उदाहरणार्थ, जसा आजचा चंद्र आता सिंह राशीमध्ये आहे, उद्या तो कन्या राशीमध्ये जाईल. आता अशा वेळेला जर एखाद्या व्यक्तीची सिंहरास असेल तर त्यातून चंद्राचा नक्षत्र बिंदूला तयार करून तुम्ही वर्तमानामध्ये म्हणजे गोचरीचा सुद्धा त्याच्यावरती विचार करू शकता. म्हणजे वर्तमान कुंडली सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यावरती पण फलादेश देऊ शकता. अशी सोय उपलब्ध आहे. म्हणजे त्याच्यावरती पण कारण का ते वर्तमानाचं आहे म्हणून. पण सूर्याचं नक्षत्र बिंदू वर्तमानामध्ये त्याचा बिलकुल आपण उपयोग करू शकत नाही. फक्त जीवनामध्ये काय भोगावं लागेल आणि कशाच्या बाबतीत असेल तर ह्याचा फलादेश जो आहे तो सूर्याचा नक्षत्र बिंदूच्या वरून आपल्याला करता येतो. आता हे इंडिव्हिज्युअल प्रिडिक्शन पॉलिसी आहे. त्यानंतर नाडी कुंडली जी आहे ती स्वतंत्र अशी नाडी आहे की ज्यामध्ये प्रत्येक ज्या नाड्या दर्शवलेल्या आहेत त्या ठिकाणी सर्व चारी बाजूला पसरलेल्या नाड्या आहेत. जसं की आपण पाहिलं तर 7 नक्षत्राला 7 भिन्न भिन्न नाड्या आहेत. तसंच 7 ह्या बाजूला 7 त्या बाजूला, तर त्याची जी चौकट आपण जर केली तर 7 चोक 28 होतात. पण 27 नक्षत्र आहेत. मग त्यावेळेला तुम्हाला जेव्हा एखादा फलादेश द्यायचा असेल तो सुद्धा वर्तमानामध्ये तुम्ही त्याचा विचार करू शकता. वर्तमान फलादेश म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा एखादा ग्रह कोणत्या नाडीतून आता भ्रमण करीत आहे आणि त्यावेळेला तो ग्रह तिथून कधी दुसऱ्या नाडीमध्ये प्रवेश करणार आहे. जसं आता तिथे आपण बघितलं तर जलनाडी आहे, नीलनाडी आहे, अमृत नाडी आहे, वात नाडी आहे. अशा ह्या काही चांगल्या नाड्या ज्या आहेत त्याच्यातून ग्रह कधी भ्रमण करेल तर आणि ग्रहाचा जो कालावधी जो आहे तो नक्षत्राला अनुसरून म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नक्षत्र हे 13° कलेचा आहे. तसंच जो भ्रमण करता ग्रह गोचरीचा हा जेव्हा नाडीतून तुम्ही तपासाल तर जर समजा आपण शनीकडे गेलो तर त्या ठिकाणी तो ग्रह हा साधारणतः 13 महिने 20 दिवसानंतर तिथे भ्रमण सुरू करणार आहे किंवा भ्रमण असणार आहे. आता शनीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार असा केला तर तुम्ही नेहमी लक्षात घ्या, चतुष्पाद नक्षत्र ज्या राशीमध्ये असतील त्यावेळेला तो ग्रह वक्री होऊन तिथे पुन्हा रिस्टार्ट होतो. तर त्या नाडीचा फलादेश देतेवेळी तुम्हाला तो ग्रह पर्टिक्युलर कुठून चाललेला आहे, जसं तो 30 वर्षानंतर त्या नाडीमध्ये येणार आहे. आता त्यावेळेला समजा त्या ठिकाणी आपण बघितलं तर असे हे समजा आता शततारका नक्षत्रामध्ये आता शनी महाराज आहेत तर तो पुढे गेलेले आहेत. तर ते मध्ये पूर्वा भाद्रपदामध्ये, तर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचं जर आपण पाहिलं तर शनी नंतर कुठलं नक्षत्र येतं, राहू नंतर गुरुचं नक्षत्र येतं. मग गुरुची जी नक्षत्र आहेत पुनर्वसू आहे, विशाखा आहे आणि पूर्वा भाद्रपद आहे. तर त्यावेळेला त्या नाडीतून गोचरीचा ग्रह भ्रमण करीत असेल आणि जातक आपल्याकडे आला असेल तर त्यावेळेला तुम्ही वर्तमान काळामध्ये चांगल्या नाडीतून भ्रमण करणारा ग्रह तो पर्टिक्युलर नक्षत्राला एक नाडी दर्शवलेली आहे. जसा अमृत नाडी जी आहे तर ती मघाला सुद्धा आहे, अष्टेशाला सुद्धा आहे. चंद्र नाडी जी आहे तर ती कृत्तिकाला सुद्धा आहे आणि भरणीला सुद्धा आहे. म्हणजेच काय की तिथे चंद्र नाडीतला ग्रह फक्त नाडीवरून जर फलादेश करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा रीतीने फलादेश करण्याची सोय उपलब्ध आहे. तर त्याचा वापर तुम्ही कसा करता तो तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे तिथे नाडी कुंडली वाचन करताना तिचा एक वेगळ्या तऱ्हेचा संदर्भ घ्यावा. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये सेपरेट म्हणतो आपण, पण मराठीमध्ये आपण बघितलं तर वेगळा संदर्भ घेऊन त्याच्यावरती पण तुम्ही विश्लेषण करू शकता की आता हा ग्रह अमृत नाडीतून जाणार आहे. पण आता जसं गुरु हा मंदगतीचा ग्रह आहे, शनी आहे, राहू आहे, केतू आहे, तर असे हे मंदगतीचे ग्रह जेव्हा एखाद्या नक्षत्रातून जातील तर त्याचा कालावधी आपण गिरायला काढला होता. तर त्या ठिकाणी राहू केतू हे 240 दिवस वास्तव्य करतील. शनी सारखा ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी 440 दिवस करेल.
असा भाग आहे. कळलं का? 13 महिने 20 दिवस म्हणजे साधारणतः 440 दिवस होतात. त्याच्यानंतर गुरु जो आहे, तर गुरु आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 160 दिवस जवळपास मग त्याच्यामध्ये वक्री मार्गी हे भ्रमण सुरू असतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या नाडीचा फलादेश करताना रवी जो आहे तो 13 दिवस 8 तास, 13 दिवस 10 तास असा फलादेश करायचा आहे. मंगळ बुध हे सुद्धा जवळपास तसेच असतात. त्यांची गती जी आहे त्याला फार महत्व आहे. आणि चंद्र आपण जर बघितलं तर साधारणतः एक दिवसासाठी 24 तासासाठी चंद्र हा 13 अंश 20 दिवस 24 कला चालतो. म्हणजे तो एक दिवसाचा फलादेश तुम्ही नाडीच्या ह्याच्यातून संदर्भ घेऊन त्याचा विचार करू शकता. आता बुध शुक्र हे सुद्धा जवळपास 4 दिवस 3 दिवस रवी सारखेच एका नक्षत्रातून भ्रमण करताना 13 दिवस 20 तास अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यावरून विचार केलेला आहे. आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. ह्याच्यामध्ये कोणाला काही कळलं नाही तर सांगा. बोला. समजलं सर. म्हणजे तुम्ही जो काही फलादेश आहे तो पार्टली करू शकता, विभाजन करून. पार्टली म्हणजे विभाजन करून. मग तुम्हाला असं वाटलं की हा. खरोखर कुठला ग्रह आता तिथे डेंजर झोन मध्ये आहे तर त्याच्यावरती तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. आता राहिला वेदशास्त्राचा भाग. आता वेदशास्त्र करताना तुम्हाला वर्तमान ग्रह हे शोधता आले पाहिजेत. त्याची कनेक्टिव्हिटी जी आहे ती 1 चरण चौथ्याला, 2 चरण तिसऱ्याला, 3रं चरण दुसऱ्याला, 4थं चरण पहिल्याला. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. पण वर्तमान ग्रह जो आहे तर हे पुन्हा तोच विचार करायचा आहे तुम्हाला की मंदगतीचे ग्रह आणि जलद गतीचे ग्रह, बाह्य ग्रह, अंतर्ग्रह याच्यावरून तुम्हाला झटपट निर्णय द्यायचा असेल तर काही काही ग्रह जे आहेत ते तुमच्या जीवनामध्ये लवकर कायापालट करू शकत नाही. त्याचा तुम्हाला मंदगतीच्या ग्रहांचा आधार हा निश्चित घ्यावा लागतो. आलं लक्षात? हो सर, हो. हा. म्हणजे तिथे तुम्हाला हा सगळा संदर्भ जो आहे तो लक्षात ठेवूनच तिथे पुढे जाऊन विवेचन करणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला पूर्णपणे सर्वतोभद्र चक्र आहे ब्रेकअप करूनच सांगितलेलं आहे. कळलं? हो वय जे सर. आहे ते जातकाचं शोधताना आता तो कोणत्या सालातला जन्म आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये तो जन्म अमुक एका वर्षाला झालेला आहे, अमुक एका संवत्सरामध्ये आहे. तर त्याला तुम्ही वय शोधू शकता आणि त्या ह्याच्यावरती तुम्ही त्याचं विवेचन निश्चित देऊ शकता किंवा हा कुठल्या वयामध्ये हा ग्रह इथून भ्रमण करणार आहे. शेवटी तुम्हाला राहू केतू शनी हे 3 ग्रह जे आहेत आणि चौथा गुरु हे मंदगतीचे ग्रह साधारणतः लक्षात ठेवायला हवेत. तर मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं की हे कधी वक्री होतील. ही वक्री स्थिती किंवा मार्गी स्थिती किंवा स्तंभी स्थिती ही पूर्णपणे सूर्यग्रहावरती अवलंबून आहे. आता राहिला भाग स्तंभी ग्रहाच्या बद्दल, त्याच्याबद्दल अजूनही पूर्णपणे कॉन्फिडन्स नाही किंवा हा ग्रह स्तंभी होतो. ही फक्त एक विचारधारा आहे, हे पण लक्षात ठेवावं. विचारधारा म्हणजे असं आहे की तुम्हाला स्तंभी ग्रहाचं डिटेल्स पाहिजे असेल तर त्यावेळेला तुमचा पंचांग करता ज्याचं तुम्ही पंचांग वापरता त्याने तिथे स्तंभी ग्रहाचा उल्लेख केलेला आहे का किंवा त्या पंचांग बनवताना त्याला स्तंभी ग्रह कळलाय का तरच तो तुम्हाला पंचांगामध्ये छापून देईल. अदरवाईज ज्या कोणी छापलं असेल कदाचित तो त्याचा विचार आहे, त्याच्यामध्ये माझं काही नाही. आता ग्रहांच्या गतीमध्ये कधी कधी जो बदल घडतो किंवा बदल आढळतो तर त्याला कारण पंचांग करणारा व्यक्ती आहे. पंचांग करते कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता त्यांनी कुठलं फॉर्मॅट वापरलेलं आहे, नासाचं वापरलेलं आहे का का आणखी इत्यादी एफएमएल वापरली आहे का त्याच्यावरून त्यांनी ते पंचांग 1 वर्षापूर्वी सरांचं नेट गेलं का? होय होय. सर बाहेर पडलेत. हा हा. हा बाहेर सर, मला बाहेर बी आवाज पडलेत नाही. ना. येतील येतील. हो ना. ब्रेक झालं असेल. ले. हम्म.
नेटचा प्रॉब्लेम आहे सरांचा. आले आले आले. हं. सर सर अनम्यूट व्हा सर. सर अनम्यूट करा. हा, आता हं, आलं. हं. आवाज येतो. होय हा, होय. मग ते हो, त्यांच्या येतोय. मनाप्रमाणे तुम्ही ते त्यांनी पंचांग लिहिलेलं आहे. ज्या कोणाचं पंचांग तुम्ही वाचता त्याने कसा शोध घेतला ह्याचं डिटेल्स काय त्यांनी दिलेलं नसतं. मग तरी सुद्धा मला असं वाटतं ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर की तुम्ही 2 पंचांग खरेदी करा भिन्न भिन्न लेखकांची, आणि त्याच्यावरती बघा. कदाचित असं करा, एक उत्तर भारतातलं पंचांग घ्या आणि एक आपल्या मुंबईचं किंवा सोलापूरचं घ्या. सोलापूर दक्षिण भारतातलं आहे. जात्यांचं घेतलं तरी हरकत नाही, पण 2 पंचांग तुम्हाला ठेवणं, आणि एफएमएल असेल तर तुम्हाला पुढचे 10 वर्ष 15 वर्ष पण तुम्हाला त्याचं उपलब्धता असेल. ती एफएमएल वाचता आली पाहिजे. गॉट इट? हो सर. कळलं सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट आणखी काय? आणखी प्रश्न काय तुम्हाला? बोला. सर मी विचारू? हा, नमस्कार सर, विचारा. पाठक बोलते. नमस्ते. सूक्ष्मांशांचा पण विचार करायला लागेल ना, म्हणजे पत्रिका आपण बघताना. हो हो हो. आता मला असा सर, विचार आहे माझा. हा, येस, बोला 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 तुम्ही. आज कोल्हापूरची जी एक पत्रिका आली आहे माझ्याकडं, 16/7/98चा मुलगा आहे, फ्रान्समध्ये आहे तो. तर त्याचं आता मीन लग्न उग्रांशामध्ये आहे आणि त्याचा जो गुरु आहे तो तीक्ष्णांशमध्ये आहे. आता तो कृष्ण. मुलगा व्यसनाधीन झालाय अरे बापरे. आणि शिकायला गेलाय उच्च शिक्षणासाठी. पण त्याचे सगळे ग्रह असे तीक्ष्णांश, क्रोधांश, तस्करांश, उग्रांश असे पडलेत. तर ते ज्यावेळेला कोल्हापुरात होता तेव्हा मी त्यांना काय सांगितलं, वडिलांच्या अंगावर धावून जाणं, आईच्या अंगावर धावून जाणं, तर त्याला जरा मी बाजूला ठेवायला सांगितलं. आता तो गेलाय तिकडे, शिकतोय. पण त्याच्या पत्रिकेत असं होतं की एका मुलीनं त्याला फसवलंय आणि त्याच्या ह्याच्यामुळे तो बिघडत गेला पूर्ण. तर सर आता ह्या अशा ज्या पत्रिका असतात ह्यातनं ही मुलं बाहेर येऊ शकतात का, म्हणजे काही त्यांचा कालावधी? बरोबर आहे. असं आहे मॅडम, तुमचा हा जो प्रश्न आहे, अशा घटना घडतात आणि घडलेल्या आहेत. आता तुम्ही सांगताय त्याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, असं घडू शकतं. आता कधी कधी काय असतं, एक तर पहिल्यांदा त्याचं लग्न, आता व्यसन असेल तर ते षष्ठस्थान, याच्यावरती विचार करायचा. आणि यदा कदाचित त्या ठिकाणी जर एखादा सूक्ष्मांश हा जर दूषित असेल, त्यामध्ये ग्रह असेल, तर हं. तो ग्रह त्याला कारणीभूत असतो. आता तो आता मीन लग्न आहे आणि मीन ऐका, लग्नच गुरु आहे. 2 मिनिट. आता ऐका 2 मिनिट. आता तुम्ही हे जे काही मला विचारलेला प्रश्न आहे, तर माझा असा विचार आहे की पुढची 2 लेक्चर फक्त सूक्ष्मांशावरती फलादेश करायचा आपण हा, क्लास घेऊ. हा, म्हणजे काय होईल की ग्रह आणि सूक्ष्मांश यांचं जे गुणमेलन आहे किंवा हं. त्यांचे परिचय जे आहेत किंवा फलादेश आहेत ते आपण एकमेकाला देऊ शकतो. हा. कळलं? आता बोला तुम्ही. हा, तर त्याचं हे आता ते कोण आहे? प्रिडिक्शन मी तुम्हाला म्हटलं. हा, एक मिनिट. कोण आहे जरा बंद करा. वर्ष वर्ष मॅडम, वर्षा भिलेगावकर मॅडम, तुमचा माईक बंद करा प्लीज. मी केलं मॅडम, परत ते चालू होतं त्यात करतात ते असं हो होतंय. ना. हम्म, हो, व्हिडिओ पण होता, बंद केला. हम्म. हा, बरं. हा, बोला मॅडम. पाठक हा, मॅडम तर बोला. तर मला काय म्हणायचंय की आता हे सगळे जर उग्र किंवा हे असे जे अंश आहेत, तर ह्याच्यातून ती मुलं बाहेर पडतात का? तर त्याला बघा, बऱ्याचशा तक्रारी येतात किंवा काही आपण ज्योतिष सांगताना असे प्रश्न आपल्याकडे उपस्थित होतात. तर त्या ठिकाणी त्याला बाहेर येण्यासाठी त्याला व्यसन कुठलं आहे हा पहिला भाग आहे. काही हं, काही लोकांच्या जीवनामध्ये व्यसन यायला कारण काय असतं, तर एक तर डिप्रेशन असतं हं, किंवा संगत चुकीची असते. कळलं का? आता हं. फसवणूक हा सुद्धा एक भावनिक भाग आहे. हो, पैशाची फसवणूक म्हणजे भावनिक नाही. नाही. भावनिक फसवणूक म्हणजे मनाला धक्का देणारी जर काय असेल
तर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रायश्चित्त हे ठरलेलं असतं, फसवणूक पण ठरलेली असते, कदाचित ती भावनिक असू शकते. असा भाग जो आहे तो आपल्याला विचार केला पाहिजे. हा आता तेच मी त्या त्यांना विचारलं होतं हं, की मुलीचा म्हणजे त्याचं काही हे झालं का, तर त्यांनी सांगितलं मला की एका मुलीनं त्याला फसवलं आणि त्याच्यानंतर तो अ, ह्याच्यामध्ये गेला, म्हणजे व्यसनामध्ये गेला तो. मग आता ते मला फक्त विचारायचं काय की हे अंश जे असतात ना ह्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का, म्हणजे काही कालांतराने? नाही. नाही नाही. आता कसं आहे बघा, सर्वतोभद्र चक्र हा जो पार्ट आहे हे पूर्णपणे असं स्पष्टीकरण देतं आपल्याला की जीवनात काय काय होणार आहे. हम्म. कळलं का? हम्म. आता जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, माझा चंद्र क्रूरांशामध्ये आहे. हम्म. तर मला अशा काही हे तयार होतात की हम्म. जेणेकरून माणसाला काय करावं आणि काय नाही. हम्म. मग अशा वेळेला का होतं? कारण चंद्र जो आहे तो अशा ठिकाणी विराजमान आहे, हम्म. त्याच्यामुळे मला असं वागावं लागतं. हम्म. You got it? हा मग कधी सर कधी तुमचा व्हिडिओ गेला, म्हणजे दिसत नाही तुम्ही. कधी कधी बघा, हम्म. कधी कधी असं होतं की क्रूरांशामध्ये असणारा चंद्र हम्म. माझ्या जीवनामध्ये क्रोधित भावना तयार करतो हा. आणि क्रूरता आणतो, क्रूरता. हम्म. आता बरोबर. ती क्रूरता कशा संदर्भात आणेल? माझ्या समोरची व्यक्ती, हा. सप्तमात आहे तो, हम्म. माझ्या समोरची व्यक्ती, माझा जोडीदार, साथीदार, हम्म. माझी पत्नी हम्म. किंवा माझा पार्टनर, हे लोक जेव्हा मला सतावतात किंवा त्रास देतात हा. त्याला माझं मन असं तयार होतं की आता ह्यांना अद्दल घडवली पाहिजेच. बरोबर. तर मग मी त्या प्रोसेसमध्ये लागतो, मी एकदम ओपनली सांगतो. मग बरोबर. माझं काम चालू होतं आणि मी हम्म. तोपर्यंत थांबतच नाही. हा. कळलं का? पण आलं मी लक्षात. भीत नाही, कारण बरोबर. मी डिप्रेशन मध्ये जात नाही. मी त्या हम्म. समोरच्या व्यक्तीला डिप्रेशन मध्ये टाकून देतो. कळलं का? नाही बरोबर. म्हणजे बरोबर. हा माझ्या बाबतीतला भाग आहे. बरोबर. माझा चंद्र क्रोधांशामध्ये आहे आणि मी कुठल्याही स्टेजला जाऊन मी ते काम कम्प्लीट करतो. हा. मग ते पोलीस मधलं असो, पॉलिटिशियन मधलं असो, आणखी इत्यादी कुठल्या याच्यामध्ये असो, पण मी करतो. हम्म. कारण माझा तो स्वभाव झालेला आहे पहिल्यापासून, फ्रॉम व्हेरी बरोबर. बिगिनिंग, वेन आय वॉज जस्ट 16. हम्म. कळलं का? बरोबर. हा माझा मानसिक भाग आहे हम्म. आणि त्याच्यामध्ये मी भावनिक पण आहे, पण निष्ठुर पण आहे. हम्म. आता मी तुमच्या बरोबर, तुम्ही आता एवढे दिवस लेक्चर ऐकताय, हो तर हो. तुम्हाला असं कधी वाटलंय का की मी काही चुकीचं बोललोय तुम्हाला? नाही नाही, हा. कधीच नाही. म्हणजे त्या ठिकाणी मी माझे प्रिन्सिपल्स व्यवस्थित पाळतो. बरोबर. पण मला जर कोणी हे केलं तर त्याचं लक्षात ठेवतो मी. बरोबर आहे. मग त्याला सुटका नाही. तो कधीच ना कधीतरी, जसं जात्यामध्ये गहू किंवा तांदूळ भेटतात ना, तर त्याप्रमाणे हा तो हा. भेटतात. बरोबर. मला बरोबर. कळत नाही सर. मी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असं आहे. त्यांचं पण तेच आहे. हं, मी पुन्हा येईन वाले पण तेच आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी अद्दल चांगली घडवलेली आहे, हे तुम्हाला घडवली. माहिती आहे. हो हो. हा, बर. दुसऱ्या मॅडम बोलत होत्या, काय बोलता तुम्ही मॅडम? बोला. सर मी बोलू? हा, बोला बोला. आता तुम्ही हा क्रूरांशाचा अनुभव सांगितलात की जो मानसिक आणि भावनिक याच्याशी जोडलेला आहे. पण बऱ्याच पत्रिकांमध्ये पापांश हा आलेला असतो. आता हा म्हणजे मला असं लक्षात आलंय की पापांश जिथे आलेला आहे ज्या ग्रहाला, तिथे गतजन्मीचं कुकर्म हे त्याच्याशी जोडलेलं असेल की या जन्मी त्या व्यक्तीच्या हातून कुकर्म घडेल. बरोबर आहे, तुमचे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. कळलं का? कारण हा, का, की यदा कदाचित एखाद्या व्यक्तीचा ग्रह हा पापांशामध्ये आहे, तो कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हो कळलं? हो आता एखाद्या व्यक्तीचा शनी पापांशामध्ये आणि तो देशोधडीला माणसाला लावतो,
हो, तर तो चांगला आहे? नक्कीच नाही. कदाचित त्याच्या विरुद्ध अशी पाप तयार होतात, हा. लोक त्याच्या विरुद्ध करतात, तर हम्म. ते चांगलं आहे? ते पण नाही चांगलं, कारण त्याचं काही मग नसताना त्याच्या वाट्याला ते येतं. मग शेवटी पापांश जो आहे हा. तो अशा तऱ्हेनेच कॉन्ट्रीब्युट करतो. सर, आता हे जर तुम्ही शनीचं उदाहरण दिलं ना, त्या शनीच्या बाबतीत मला असं विचारायचं की शनी हा कर्माचा कारक आहे. पण जर असा शनी नृपांशामध्ये असेल, नृप नृपांशामध्ये असेल, नृप 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 म्हणजे राजा. राजा, हा, हा. तर तो शनी काय फळ देईल? निश्चितच नृप राजा जो आहे हा. आणि भूप राजा, नृप हो. राजा जो आहे तो स्वतः मर्दांगीने आपलं राज्य व्यवस्थापन करेल होय. किंवा जिंकून आणेल. हो. आणि भूप म्हणजे राज्याचा फायदा मिळणे आणि नशिबाने मिळणे, हक्क असणे, हा हा. दोघातला फरक आहे. हम्म. नाही, पण हा दोघातला मग फरक. नृपांशामध्ये शनी असेल तर तो हो. कोणत्या प्रकारचे रिॲक्शन देईल? नाही, आता शासकीय नियम आहेत. आता अच्छा. नृप म्हणजे एक तर लढाई करायला लावणं, डावपेच आखणं. हा. शनीकडचे डावपेच जे आहेत ना ते अतिशय वेगळे आहेत. शनी राहू ह्या दोघांचे डावपेच अतिशय भिन्न आहेत, ते कोणाला हा. कळणार नाही. हम्म. जर असे ग्रह नृपांशामध्ये असतील तर नृपांश हा सेक्टर वाईट नाहीये, म्हणजे स्लॉट वाईट नाहीये. हा. तर लोक बोर होत नाही ना तर मी सांगतोय तर? कशाला बोर नाही होणार? नाही सर, इतकं नाही सर, इंटरेस्टिंग बोलताय नाही तुम्ही. सर, नाही नाही सर, एकदम नवीन नाही बिलकुल गोष्ट. नाही. सर, नाही सर, सांगा सांगा सर. आता चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. हा, मग आता जर समजा त्या ठिकाणी तो प्लॅनेट राहू आणि शनी आहे का, तर त्यांची हा. जी युक्ती आहे हा. ती कसं आपण जिंकायचं, हा. तर त्या ठिकाणी शनी आणि राहू हे बिरबलाचा आधार घेणार नाही. कळलं का? काय नाही घेणार? बिरबल बिरबल म्हणजे बुध, हा. याचा हा. आधार नाही घेणार. हा. ते स्वतंत्ररित्या हा. व्यवस्थापन करणार, ठरवणार, प्लॅनिंग हा. करणार. हा. म्हणून बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी तिथे मनात काय चाललंय हे कळू कळणार. देणार नाही. मग त्यावेळेला तुम्ही आता अतिशय चांगला प्रश्न विचारलाय मॅडम, व्हेरी रिस्पेक्टेड. तर त्या ठिकाणी तो मनुष्य आपल्या मनातील कल्पना, आपल्या मनातील विजन हा हम्म. कोणाशी शेअर करणार नाही. हम्म. जसं आमच्याकडे असे काही म्हणजे आहेत लोक की हम्म. जर डोंबिवलीला जायचं असेल तर ते सांगणार भांडूपला जायचंय. आता इथे हम्म. डोंबिवलीचे आणि भांडूपचे दोघही लोक आहेत. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी कोणाला कळूनच देणार नाही की हा पुढे चाललाय. हा. कळलं? आणि ती इन्फॉर्मेशन असते ती काही वेळेला गुप्त ठेवतात, तर ते गुप्ततेचं भाग आहे त्यामध्ये, की आपल्याला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. बऱ्याच वेळेला मला लोक विचारतात की संध्याकाळी तुम्ही काय करता, कुठे फोन बंद असतो तुमचा, तर मी त्यांना सांगतो, काहीतरी भलतं उत्तर देतो, सांगतो मी इथे शॉपिंग करायला गेलो होतो मॉलमध्ये. त्यांना सांगत नाही मी क्लासमध्ये आहे. हम्म. कारण की ते असे लोक आहेत की क्लासमध्ये येऊन मला तिथे डिस्टर्ब करतील, म्हणून त्यांना हम्म. इन्व्हिटेशनच पाठवत नाही. हम्म. कळलं का? मग तशा हो. रीतीने एखादी गोष्ट मिळवणे, हम्म. ज्याला आपण हिंदीमध्ये हासिल करणं म्हणतो, हम्म. तर त्या ठिकाणी असे लोक अशा रीतीने आपलं जग जिंकण्याचा प्रयत्न करतात. हम्म. कळलं? हो, खूप छान सर, Yes. खूप मग चांगलं. अशा त्यावेळेला आपल्याला अशी भूमिका जातक घेतो. आता हा. हे सगळं वैयक्तिक, आणि शेवटी काय माहितीये, सर्वतोभद्र चक्र हे मॅडम परमेश्वराचं आहे, त्याचे निर्माता आहे. कोणतंही त्याच्याशिवाय ही कल्पना सुचलेली नाही बिलकुल, नाही का? आणि हम्म. त्यांनी जे बनवले अति विद्वान व्यक्तीने बनवलेलं आहे, विद्वान आचार्य आहेत. तर ह्याच्या पुढचा मी क्लास सुरू करणार आहे, तो 800 वर्षापूर्वीचं जे शास्त्र आहे ते मी तुम्हाला तिथे शिकवणार आहे. तर हे अशी बरीचशी शास्त्र जी आहेत ती परमेश्वराने बनवलेली आहेत, त्याच्यामुळे आपण हस्तक्षेप करू शकत नाही. हे फलित आपल्याला भोगावंच लागतं. अत्याचार होतो. चंद्र नवमाशामध्ये वृश्चिकेला गेल्यानंतर तो तिथे उच्चीचा होत नाही, तो वृश्चिकेला नवमाशामध्ये पण नीचेचा होतो. हम्म. मग तो जरी कुंभेचा असला तो पूर्णांशामध्येच होतो.
कारण तो एकच नवमास असा आहे, एकच क्रूरांश आहे की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी क्रूरता निर्माण होण्याचे संधी वारंवार योग होतातच. बोला आणखी. गुरु सारखा ग्रह वृषभ लग्नाला धनु राशीत उग्रवंश मध्ये आहे, तर ते कसं म्हणजे प्रिडिक्ट करायचं? असं आहे मॅडम की वृषभ राशीचा आरंभ धनु नवमाशाने होत नाही, मकर नवमाशाने होतो. तर तो धनु नवमास जो आहे तो मेष राशीत जातो, कृत्तिका नक्षत्राचं पहिलं चरण. नाही, गुरु हा उग्रवंशामध्ये आलेला आहे. परत सांगतो, तो धनु नवमास नाही. नाही, धनु राशीत म्हणाल्या सर त्या. धनु राशीमध्ये. धनु राशीत मग आहे. धनु राशीमध्ये उग्रांश आहे, तर त्या ठिकाणी तिथे आपण जर बघितलं तर तो नवमास कन्या आहे का? तो नवमास कोणता आहे? वृश्चिक आहे का? तूळ नवमास आहे. ठीक आहे. आता जर धनुराशीमध्ये तूळ नवमास उग्रांशाचं फलित कुठेही जरी असला तरी सुद्धा सिमिलर आहे. उग्रतेने त्याचा स्वतःचा गुरु हा गुरुच्या राशीत असल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या भाग्याचं नुकसान त्याच्या स्वतःच्या रागामुळे. उग्र म्हणजे काय? उग्रता. म्हणजे तिथे एखादी व्यक्ती शांत न राहता सतत काही ना काहीतरी आर्ग्युमेंट करत बसेल आणि आपलं भाग्य घालवून बसेल, कारण ती भाग्याची रास आहे ना. हा, म्हणूनच विचारलं सर की गुरु चांगल्या स्वतःच्या राशीत असून उग्रांश मिळाला, तो पॉझिटिव्ह नाही. पॉझिटिव्ह नाही. आणि बिलकुल त्यात रवी अंशावर तस्कर अंश मध्ये. मग तस्करांश मेष नवमाशामध्ये आहे. हा, मग ते आता तो एकाच राशीत बसलेले दोघही जण. हो, रवी मग ते तस्कर. हा, आता तस्करांश बद्दल तुम्हाला सांगतो. तस्करांश मध्ये जर सूर्य असेल तर मुळामध्ये आता तुम्ही एक सांगा मला की मॅडम ह्या व्यक्तीचं लग्न कोणतं आहे? वृषभ. वृषभ लग्नाला अष्टम स्थानामध्ये धनुरास येते. हो, बरोबर. का यदा कदाचित त्याची वडिलोपार्जित जी मालमत्ता असेल, वडिलोपार्जित मालमत्ता असेल, ती कोणतरी चोरेल किंवा त्याने राखून ठेवलेले धन संपत्ती रिझर्व्ह फंड हा कदाचित गहाळ होईल. बरेच लोक आपल्याकडे फायनान्शियल काही स्कीम मध्ये फसलेले असतात, तर स्वतः चोर असेल असं बिलकुल नाहीये. मग आता तुम्ही जर म्हणालात की ते वृषभ लग्न आहे, चतुर्थेश अष्टमात, सॉरी वृषभ लग्नाला चतुर्थेश अष्टमात तस्करांशामध्ये आहे, तर कालांतराने जेव्हा त्याच्यावरती अशी काही वेळ येईल तर जन्म कोणत्या सालातला आहे, त्याच्यानंतर त्याची घर, त्याची प्रॉपर्टी, यदाकदाचित त्याच्यातून होणारं नुकसान हे त्याला सोसावं लागेल. अच्छा, 84चा जन्म आहे. हा, मग 84च्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी शनी तूळ राशीला होता, कळलं का? मग तो त्या ठिकाणी षष्ठात होता. हो, त्याची दृष्टी रवीवरती अष्टमात आहे. हो, बरोबर. 12व्या स्थानात पण दृष्टी आहे आणि पराक्रम स्थानावरती पण दृष्टी आहे. तर पराक्रम स्थानामध्ये शनीच्या विरोधातील एखादा ग्रह आहे का? नाही, कोणीच नाही. बरं, मग आता पराक्रम स्थानामध्ये येणारी रास कर्क आहे. मग कर्क राशीवरती शनीची, तूळ राशीच्या शनीची जी दृष्टी आहे त्याच्यामुळे मातेला चिंता निर्माण होईल. भावंडा संदर्भात बहीण असेल तर तिला चिंता होईल, कळलं? तर तिचं श्रेय मिळणार नाही. अष्टमात रवी दृष्टीने ते स्थान डॅमेज झालेलं आहे. आता शनी किती अंशाचा आहे हा तुम्हाला लक्षात आहे का? 29. हा, 29 अंशाला त्या ठिकाणी मिथुन नवमास येतो, विशाखा नक्षत्राचं तिसरं चरण. हो, बरोबर. मग तो तिसऱ्या चरणामध्ये येतो, त्याची दृष्टी सुद्धा अशाच प्रमाणे कॅल्क्युलेट करावी. मग तो धनुराशीला पाहिल त्यावेळेला सुद्धा तो 29 अंशाला पाहिल. धनुराशीला पाहताना तिथे धनु नवमास असेल, त्याच्या समोरची राशी जी आहे ती कन्या आहे, कन्या राशीला शेवटचा नवमास कन्या, कळलं का? आणि कर्क राशीमध्ये आश्लेषा नक्षत्राचं मीन नवमास असेल
तिकडे त्याची दृष्टी आहे. तिथे जर एखादा ग्रह असेल तर तो अकॉर्डिंग टू सर्वतोमुद्र चक्र, अकॉर्डिंग टू नवमाश कुंडली, दृष्टीच्या अनुसार अंशात्मक त्याला दोष लागू शकतो. अच्छा, कळलं? ठीक आहे. हो सर. कोण बोलताय? नाव सांगा. हो सर, खूप छान सांगितलं सर तुम्ही. नाव सांगा. हो, मी नाव विचार. कोण बोलताय? कोणाचं, माझं का? मग आता कोण बोलते त्याचंच नाव विचारणार ना. सुरेखा तिवाटी. ठीक आहे, बरं, बोला पुढे. सर आता सुषमांशवरनं क्लास घ्या तुम्ही जरा, त्यातनं फलादेशच्या 1-2-4 कुंडल्या घ्या सर, म्हणजे जरा आणखीन अंदाज येईल आम्हाला. 2-4 घेऊ का 1 डझन घेऊ? डझन घेतले तर चालतील ना, आम्हाला शिकायचं नाही तुमच्याकडनं. शेवटी कुलकर्णी आहात तुम्ही, म्हणून मी सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत केलंय. नाही, शिकायचंच आहे आम्हाला, आम्ही तुमचे विद्यार्थीच आहे ना. अहो काय आहे, आम्ही सामान्य माणसं आहोत. सर काय आहे सर? बोला तर बोला. मी विचारू प्रश्न? हा विचारा. मिसेस तांबे बोलते. बोला. सर, मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्र दोन्ही ग्रह आहेत. म्हणजे ते आर्द्रा नक्षत्रात 2ऱ्या चरणात शुक्र आहे, म्हणजे तो तस्कर अंशात आहे. आणि बुध आहे तो आर्द्रा नक्षत्राच्या 4थ्या चरणात आहे, म्हणजे उत्कृष्ट अंशात आहे. तर मग उत्कृष्ट. अशा वेळी कसं सांगणं, म्हणजे एक ग्रह एकदम चांगला आहे आणि परत मिथुन रास आहे, बुधाचीच रास आहे, आणि शुक्र मात्र तस्कर अंशात. मग शुक्र जर तस्करांश असेल, आता मगाशी मी रवीचं फळ सांगितलं, हो हो, कळलं का? तसं शुक्र जर तस्करांश मध्ये असेल तर त्या ठिकाणी यदा कदाचित आपल्या बहीण, शुक्र म्हणजे बहीण, हा शुक्र हा, म्हणजे आपलं सौख्य, शुक्र हो म्हणजे जीवनामध्ये येणारा जो काही विलास आहे तर त्याच्यामध्ये कदाचित फसगत होणं. तस्कर म्हणजे स्वतः व्यक्ती तस्करीत किंवा ड्रग ट्रॅफिकर आहे वगैरे असं काही नाही. हा हा, कळलं का? तस्करांश हा आपल्या जीवनातील जी काही हानी पोहोचवणारा प्लॅनेट असा आपण त्याच्यामध्ये विचार करू शकतो. मग शुक्र असू नये. एक तर तो हा, मेष नवमाश आहे, तर हो त्यावेळेला त्या ठिकाणी मेष नवमाशाचं जे रिलेशन आहे, हा नातं आहे, हा, ते आपण विचार करतो की भाऊ, भ्राता, जमीन, वाहन या संदर्भामध्ये त्याचं तूक हरण करणारा ग्रह असेल. दस्त्रांश म्हणजे हरण करणे, हा एखादी हा, गोष्ट अच्छा, आपल्या हातून चोरी करून जाणे, ओके, हा, असं आहे. असा विचार करू शकतो. अच्छा. मला तेच वाटलं, म्हटलं बुध आहे तिथे तर ते विचार त्या माणसाच्या त्याचे तर चांगलेच असणार, बुद्धी चांगली असणार, कारण बुध चांगला आहे आणि शुक्र मात्र हे झालेलं आहे. नाही, आता कसं मॅडम, प्रत्येक माणसाला बुद्धिमत्ता चांगली आहे, हुशारी चांगली आहे, पण त्याच्या जीवनामध्ये त्याचा हक्क चोरीला जाणार नाही अशी शाश्वती नाहीये. नाहीये, बरोबर. कळलं का? तर हे सगळे प्रयोग जे असतात किंवा त्या ठिकाणी अशा घटना ह्या घडतातच, हम्म. असं आहे. म्हणून बरोबर. एखादी गोष्ट एखाद्या सूक्ष्मांशाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये असा फलादेश आपल्याला लागू पडू शकतो. ओके. सर मी बोलू? हा बोला. आता तस्करांशावरून बोलणं चालू आहे, तर तुम्ही म्हणालात की त्या व्यक्तीची काही चूक नसते किंवा Yes. ती व्यक्ती तस्करी करते असं नाही, नाही. पण आपण असा अर्थ म्हणजे मागे एकदा झालं होतं याच्यावर बोलणं की ज्या स्थानामध्ये सूक्ष्मांश हा पडलेला आहे तस्करांश, त्या स्थानाशी निगडीत जे नातं आहे, समजा तृतीय स्थान आहे तर भावंडांविषयी, शेजाऱ्यांविषयी, सप्तम स्थान आहे तर पार्टनर विषयी किंवा आपलं धंदा, तर अशा लोकांकडून तस्करी होण्याची शक्यता असते का? हा, म्हणजे तस्करी ही स्वतः एखाद्या व्यक्ती आपल्या जोडीदाराबद्दल अशा काही करू शकतो किंवा जोडीदार त्याच्याबद्दलचा असा विचार करू शकतो, पण तस्कर म्हणजे येणं नाहीये, जाणंच आहे. हो हो, तर त्या ठिकाणी ते निगेटिव्ह फळच तुम्हाला मिळेल. म्हणजे तिथे तुम्हाला अपेक्षित असणारं फळ मिळणार नाही. कधी कधी असं असतं की आपला हक्क हा एखादी व्यक्ती घेऊन जातं, हा तर त्याला कारण पण असं होतं, त्याचं दुःख त्याला होतं. उदाहरणार्थ आता ती निकिताची केस झालेली आहे. 4 कोटी रुपये मागितले आणि त्या मुलाने सुसाईड केला. हा तर त्या ठिकाणी काय झालं, मग
मग तिची कुंडली काय असू शकेल की तिने 4 कोटी 5 कोटी डिमांड केला आणि कोणातरी नादाला लागले आणि नंतर नवऱ्याचा जीव गेला. मग हे असे काही उपक्रम होतात तिथे, पराक्रम म्हणा, उपक्रम म्हणा, पराक्रम म्हणा. तर त्याला कारणीभूत काय, हे असंच जीवन आहे. मग पण तिथे मग हा तस्करीचा परिणाम भोगावा लागतो तेव्हा हो तो ग्रह त्याच स्थानातून जेव्हा मूव्ह करत असेल तेव्हाच होईल की कोणत्याही स्थानातून जाताना आपल्याला त्याचा थोडाफार नाही अनुभव नाही 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 पर्टिक्युलर ते स्थान. आता जसं त्या मॅडमने सांगितलं की त्यांचं वृषभ लग्नाशी संबंधित हा तस्करांश अष्टम स्थानामध्ये आला. हा, तर तो अष्टम स्थानामध्ये आल्यामुळे त्यांनी जो रिझर्व्ह फंड ठेवला, राखीव हा, फंड ठेवला, तर त्याच्यातून हा, कदाचित ती हानी होऊ शकते. आणि ते हा. अष्टम स्थान जे आहे ते आपल्या जोडीदाराचं धनस्थान आहे, हो. कळलं का, किंवा जोडीदाराचं कुटुंब स्थान आहे. हम्म. आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक अशी केस आहे की ज्यांचं 1 किलो सोनं घेऊन सून पळाली, हो हो सांगितलं होतं. सांगितलं होतं. आता ते सून तस्कर होते आणि तिथे ती सून राहते पालीला, अतिशय छानपैकी लॅविशली. त्या तिन्ही बहिणी अशा चोरी करून घरी आलेल्या आहेत आईकडे, आणि आई आणि ह्या तिन्ही मुली एकत्र रात्री मद प्राशन करून मस्त आनंदात जगतात. हे लोक त्यांचं सोनं मागायला गेले, त्याला ते बोलले हम लोग तो बहुत मजा कर रहा है, आपको जो करना है वो करो. काय करणार तुम्ही? एवढी तयारी माणसाची असते, हो म्हणजे कसे लोक असतील. म्हणजे आपल्या त्या स्थानावरून येणाऱ्या व्यक्तीचा थोडासा अंदाज त्या सूक्ष्मांशावरून येतो की हे आपल्या बाबतीत घडू शकतं या व्यक्तींकडून. आता कितीही जरी मॅडम प्रयत्न केला ना, तुम्हाला सांगतो हो हो की कर्मण्यवाधिका असते, जे काय जे आहे ते आपण अगोदर कुंडली पाहिली. तुम्ही किती सांगितलं, तस्करांश आहे, क्रोधांश आहे, निपुरांश आहे, नृपांश आहे, काही ऐकत नाहीत कोण. मुलगी हो किंवा मुलगा पसंत पडल्यानंतर, एखादा जॉब पसंत पडल्यानंतर, एखादा फ्लॅट पसंत पडल्यानंतर तुमची तिथे फसगत होते. आता जसं डोंबिवलीला 65 बिल्डिंग इलिगल आहे, त्या पाडणार आहेत. त्या हा बिचाऱ्यांनी काय करावं? हम्म. त्याच्यानंतर काल महारेराची न्यूज आहे, 10,800 बिल्डिंग महारेराने रद्द केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये 5,600 बिल्डिंग आहेत, मुंबईमध्ये 4,300 बिल्डिंग आहेत, नाशिकमध्ये आहेत, औरंगाबादमध्ये आहेत, परभणीमध्ये. काय कराल तुम्ही? म्हणजे हा एक प्रकारे खोळंबा आहे म्हणा, विलंब म्हणा, हे घडतोच ना. हम्म. कळलं का? हो मग त्या लोकांची बिचाऱ्यांची काय चूक आहे? रेरा महारेरा जर ते रद्द करते, ते बिल्डरच रद्द करते, हो पण त्या पर्टिक्युलर टेन व्यक्तीचं करत नाही. कम्प्लीट 5,000 प्रोजेक्ट रद्द करणं म्हणजे काय मस्करी आहे काय? तर त्याच्यामध्ये त्यांना सुधारण्याचा वेळ दिलेला आहे 1 महिन्याचा, की तुम्ही तुमचे जे काही कामं केली ती अपलोड करा इंटरनेटला, त्याचा आम्ही पेनल्टी लावू, हेवी पेनल्टी. हा कायद्याचा भाग आहे ना. तर तो इफेक्ट गोज टू होम? बायर. रेरा महारेरा असं सांगतं की बायरला प्रोटेक्शन आहे. कालांतराने जर समजा ती बिल्डिंगचा प्रोजेक्ट फेल झाला तर बिल्डरला पैसे परत द्यावे लागतील, नाहीतर जेलची हवा खावी लागेल. हे हा ठरलेलं आहे. अशा हो घटना होतात ना. आहे कालचं CNBCचा न्यूज आहे, मोठी न्यूज आहे. तर मला वाटतं 70 मिनिटाचा व्हिडिओ आहे CNBCला. काय नाही, पण पोचलेले बिल्डर सुटतात. नागरिकांचेच त्रास आहे सगळ्यांना. बिल्डरला कुठे अटक होती, नागरिकांनाच त्रास होतो. नाही नाही, आता असं वाटतंय आपल्याला मॅडम, आता मी नाव घेऊ इच्छित नाही, पण एक एक बिल्डर 2.5, 3, 7 वर्ष आतमध्ये आहेत, ते आपल्याला माहिती नाही. आपल्याला पूर्ण अंदाज होतो. तुम्ही एक RTI भरा की किती बिल्डर. डीएसकेच ना त्रास झालाय, डीएसकेच ना. फक्त त्यांना त्यांचं ते नाही नाही राजकारण पॉलिटिक्स मध्ये त्यांना घेतलेलं आहे. नाही, ते कुलकर्णी फार चांगले आहेत. मी काय सांगतो, सगळे कुलकर्णी आमच्यासाठी चांगले आहेत.
पण इथे हे दुसरे जे आहेत ना आमच्याकडे बँड्राला, ते आता 3.5 वर्ष झाली आतमध्ये करोनापासून. काय करणार? सगळी त्यांची इस्टेट गेली 2.5 लाख करोड रुपयाची. बिल्डरला त्रास होत नाही असं कोण म्हणतं? पुण्याचे झालेले आहेत, कोल्हापूरचे आहेत. आपल्याला कळत नाही, आपल्यापर्यंत ती नोटीस येत नाही, तोपर्यंत आपल्याला माहिती नसतं, पण त्रास हा होतो. करा एखादी कंप्लेंट, बघा तुम्ही बिल्डर हालेल की नाही. बोला. सर मी एक हा, प्रश्न विचारू हा, सर? विचारा. मगाशी आपण नाडीबद्दल बोलणं झालं त्या माझ्या लक्षात नाही आलं, पण मला आता तू जरा विचारायचंय. आता चंद्र चंद्र जेव्हा एखाद्या नाडीतून जात असेल, आता समजा उद्याला चंद्र सिंह सिंह कन्या राशीत, राशीमध्ये आहे. हा, आणि पूर्वा फाल्गुनी पूर्वा नक्षत्रात आहे. फाल्गुनी असेल, yes. मग सॉरी उत्तरा फाल्गुनीमध्ये जाईल. उत्तरा फाल्गुनीमध्ये. बोला बोला. पूर्वा फाल्गुनी जलमध्ये येते ती नाडी. हा. हा, मग जलनाडीतून 4ही चरणातून चंद्र जाताना तो जलनाडीतूनच जाणार. हो. आणि मग तेव्हा त्याला फलित काय मिळणार त्या जलनाडीचं, जरा तुम्ही जलनाडीतून जाताना त्याचं फलित असं आहे की चंद्र त्या दिवशी त्या जातकाच्या जीवनामध्ये कुठल्याही तऱ्हेचा हस्तक्षेप करणार नाही. कारण त्याचा प्रवास हा जलनाडीतून आहे, मग नीरनाडीतून जाईल. कळलं का? हा, नीरनाडीतून पण काही प्रॉब्लेम येणार नाही, पूर्व फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी. हा, कळलं? हा, पण नंतर प्रॉब्लेम कुठे येईल? तर चंड दहन हा, या हा. नाडीतून जाईल. म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीची काही मीटिंग असेल किंवा काही चांगल्या पद्धतीची बोलणी व्हायची असतील किंवा काही वेगळं काम असेल, तर जल नीर नाडीतून त्या दिवशी जर हो चंद्र हो. जात असेल, तर कशाला? आपण अमृत पण आहे ना, पॉझिटिव्ह. अमृत आहे ना मघा नक्षत्र. अमृत मघा नक्षत्र आहे ना. हो हो आहे ना. हो, मगा नक्षत्र अमृत आहे. मग तेव्हा पण 3 ऑप्शन आहेत, 3 दिवसाचे ऑप्शन आहेत तुमचे, हा, नाही का? बरोबर. होय. हा, तीन तीन हे चांगले आहेत त्याला. येस, 3 स्लॉट आहे, म्हणजे 3 दिवस, हा 24 ते 72 तास आहेत तुमच्याकडे. हा, बरोबर. म्हणजे ते उत्तरा थोडस. फाल्गुनी पण नीर असल्यामुळे चांगलं आहे. हो हो. नीर म्हणजे वाहत्या पाण्यात भाग. वाहत पाणी. ओके, थँक्यू सर. थँक्यू. मग हे अशा तऱ्हेने सर्वतोभद्र चक्राचा सूक्ष्मांशाचा विचार करायचा. आता वेद कर्ता ग्रह हा कुठून वेध लावतोय, तो फक्त राशीचं नियम लक्षात ठेवायचा, दिशेतून लक्षात ठेवायचा, किंवा तो त्या सूक्ष्मांशामध्ये कधी येणार आहे. मग मी परत आणि परत सांगतो तुम्हाला की 4 ग्रह तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण हे मंदगतीचे ग्रह आहेत. त्यावेळेला त्यांची गती ही मंद असते. त्यावेळेला जे आतील ग्रह जे आहेत त्यांची गती फास्ट असते. ते जरी मंगळ वक्री असला तरी सुद्धा त्यांची गती जी आहे त्याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणून चंद्र, रवी चंद्र मंगळ बुध शुक्र असे 4 ग्रह जे आहेत हे अंतर्ग्रह आहेत. बाह्य ग्रह जे आहेत गुरु शनी राहू केतू हे. राहू केतूचा ग्रह म्हणजे त्या ठिकाणी ते पॅरलल हे आहे, कळलं का? मग त्यांची गती जी आहे ती नियम फिक्स केले आहेत. मग पृथ्वी इकडे गेली का तिकडे गेली काय, चांद सूरज जहां तक रहेंगे तिथपर्यंत राहूच्या ह्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. बोला. म्हणजे आता तुम्हाला सगळे सूक्ष्मांश जे आहेत ते व्यवस्थित तपासून जातकाच्या गोचर मधून तो तिथे वेध घेतोय त्याला काही किंमत नाही. तो कुठल्या ग्रहाला, आता तो ग्रह जर मुळातच जर समजा पापांशामध्ये असेल तर तो त्या ग्रहाला कोणी वेध घेतला तर निश्चितच त्या ग्रहाचे जी काही स्थानं असतील त्या ग्रहाच्या संदर्भात तो जिथे उपस्थित असेल त्या ठिकाणी हानी पोहोचण्याची शक्यता आहे. मग तो उग्रांशामध्ये असेल, पापांशामध्ये असेल, तस्करांशामध्ये असेल, क्रूरांशामध्ये असेल तर त्याच्या बाबतीमध्ये तशा घटना ह्या
निश्चित घडतील. मग तो शोभनांशामध्ये असेल तर घडणार नाही. कळलं? पण परत सांगतो, वेदकर्ता ग्रह हा कोण आहे? मूळ कुंडलीतल्या फलादेश करतेवेळी जर समजा एखाद्या वेळेला शोभनांशामध्ये ग्रह आहे तर त्याच्या जीवनामध्ये तो लाईमलाईट मध्ये येणार, हे ठरलेलं आहे. पण पापकर्ता ग्रह हा जर त्या ठिकाणी वेध लावला तर मग तो कितीही बलाढ्य ग्रह, कितीही कमकुवत ग्रह असो, त्याची शोभा ही जाणार. कळलं? असं आहे. म्हणून प्रत्येक वेळेला ते तुम्हाला आता काळापुरतं असेल ना सर? का आता विचक्षणांश आहे, पंडितांश आहे. मग असे हे जे काही विचक्षणांश बुद्धिमत्ता आहे, कधी कधी जातकाच्या बुद्धिमत्तेमध्ये कधी कधी बदल होतो, वाईट कुबुद्धी येते. मग विचक्षणांश बुद्धिमत्ता पंडितांश आहे. अति विद्वान समजणाऱ्या लोकांना पण अडचणी येऊ शकतात, नाही येऊ शकत का? हो, नक्कीच. बघा, अश्विनी नक्षत्र आहे, मघा नक्षत्राचं 3रं चरण आहे, धनु मध्ये मघा मूळ नक्षत्राचं 3रं चरण आहे. ही जी चरणं जी आहेत ती बुधाकडे गेलेली आहेत. तसं रोहिणी नक्षत्राचं 3रं चरण आहे. असं आहे. त्या वेळेला तुम्हाला ते विचार करणं गरजेचं आहे. मग श्रवण नक्षत्राचं 3रं चरण आहे. तुम्ही कॉन्सन्ट्रेट केले पाहिजे. पत्रिका सर्वतोपरी चक्र वाचणं म्हणजे तुमचा साठा हा बलवान पाहिजे. कळलं का? तृप्ती कुलकर्णी काय बोलत नाही तुम्ही? नाही सर, ऐकते ना. एवढं तुम्ही छान सांगताय सर. बाकीचे पण खूप छान प्रश्न विचारताय सर, समजतंय सगळं. नमस्कार सर, एक प्रश्न विचारू? बोला बोला. सर, मागे आपण सांगितलं होतं की 11, 12, 13 सप्टेंबर मध्ये ज्यांचा जन्म असेल तर तो रवी दरिद्रांशात येतो. तर त्याचं जरा फळ सांगू शकाल का तुम्ही? बघा आता मॅडम असं आहे, दरिद्रांश हा कुठे कुठे आहे तर पुष्य नक्षत्राच्या 4थ्या चरणामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी 13 अंश 20 कला ते 16 अंश 40 कलेला. दुसरा दरिद्रांश जो आहे तो सिंह राशीमध्ये 23 अंश 20 कला ते 26 अंश 40 कला. आणि तिसरा तूळ राशीमध्ये आहे तो त्या ठिकाणी 3 अंश 20 कला ते 6 अंश 40 कला तूळ राशीतला. असे हे त्याचे नियम आहेत. आता तो दरिद्रांशामध्ये एखादा ग्रह जर असेल तर जातकाच्या जीवनामध्ये दारिद्र्य अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. आता दारिद्र्य अवस्था म्हणजे काय, तर आर्थिक नुकसान होऊ शकतं. आता जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला नेहमी सांगतो की येस बँकेचे डायरेक्टर राणा कपूर यांच्या दशमामध्ये सिंह राशीमध्ये बुध हा दरिद्रांशामध्ये आहे. त्यांची जवळपास 3.5 लाख कोटी रुपयाची संपत्ती नष्ट झाली. म्हणजे त्याला तो दरिद्रांश सिंह राशीला राजासारखी रास आहे, पण तिथे वृश्चिक नवमाश आहे, तो एवढा हानिकारक आहे. आणि तो पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचं 4th चरण आहे. तर तिथे त्यांना तो जो काही फटका पडला ते अजूनही मला वाटतं 19 ते 24 5 वर्ष झाली त्यांना जेलमध्येच आहेत. 314 कोटी रुपयाचा बंगला राहतं, घर ईडीने जप्त केलं. सगळं गेलं. एक टॉप मोस्ट कंपनी ज्याचे रेट 1600 रुपये पर शेअर होता, आज 21 रुपये. बापरे. म्हणजे कधी कधी अशा तऱ्हेला मनुष्य पोहतो. आता दुसरा भाग आणखी सांगतो. मग कधी कधी जोडीदार असे भेटतात की आपल्याला दरिद्र अवस्थेमध्ये नेऊन ठेवतात, आणि त्यांच्या बाबतीमध्ये तसंच झालं. एक व्यक्तीने 1 लाख कोटी रुपये घेऊन गेला. एका व्यक्तीने 1 लाख करोड. बापरे. आता दुसऱ्या व्यक्तीने तयारी दर्शवलेली आहे की तुझे जे 10,000 करोड रुपये एका व्यक्तीकडे आहेत ते आम्ही रिकव्हर करून आणतो, त्यातले 540 कोटी तुला देतो, बाकीचे 460 करोड आम्ही घेणार, पण आम्ही रिकव्हरी एजंट म्हणून आहोत. तर शेवटी बँका त्यांच्या हातून गेलेल्याच आहेत. कस्टडी ही ठरलेली आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही.
संपत्ती एंटायर फक्त राहतं घर जे छोटासा जो फ्लॅट आहे वरळीला तोच त्यांचा असेल, बाकी सगळं जप्त करेल. असं आहे. म्हणजे केवढ्या हाल अपेष्टा निर्माण झाल्या आणि त्यांच्या परिवाराला केवढा त्रास झाला असेल. साधं 20,000 रुपये बँक बॅलन्स पण नाहीये. म्हणजे अशा घटना जेव्हा होतात तर त्यावेळेला आपल्याला ती मूळचे ग्रह जर दरिद्रांशामध्ये असतील तर कधी ना कधी, कभी ना कभी कोई ना कोई तो आएगा. असं आहे. म्हणजे दरिद्रांशाचा फलादेश तुम्हाला अशा तऱ्हेने रीड करता आला पाहिजे. कधी ना कधी तरी अवस्था अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मग ते कुठलं स्थान आहे, कोण फसवतं आहे. बरेच लोकांची फसवणूक मॅडम, आता जर पॅन क्लब होता त्याच्यामध्ये कमीत कमी 8,000 कोटी रुपये गेले. सहारामध्ये गेले. सहारामध्ये 1,40,000 कोटी रुपये गेले. असं आहे ना. सगळे गरीब लोकांचे पैसे गेले. म्हणजे जातात का जातात, कारण त्यांच्या नशिबात तसे पैसे जाणं आहे. फ्रॉड जातो, फ्रॉड होतो. असं आहे. ते कुठल्या स्थानात हो, कोणत्या स्लॉट मध्ये आहे ना इन हाऊस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज रिलेटेड विथ द हाऊस. आता समजा एखाद्या वेळेला पंचम स्थानामध्ये दरिद्रांश आला, मग तो त्या ठिकाणी कर्करास आली, सिंहरास आली आणि तुळास आली पंचम स्थानामध्ये. मग त्या राशीमध्ये दरिद्रांश आहे, तिथे जर समजा कनेक्टिव्हिटी लागली तर त्या ठिकाणी तिथे पंचमाची हानी होणारच. आता कर्करास जर समजा पंचमात आली तर त्या ठिकाणी आपण बघितलं मीन लग्न, नाही का. शिवरास आली तर त्या ठिकाणी आपण बघितलं मेष लग्न, आणि तुळास आली तर त्या ठिकाणी आपण मिथुन लग्न. म्हणजे तिथे रिलेटेड फिफ्थ हाऊस घटना घडतील, पण असेल तर, अदरवाईज नाही. बरोबर. मग त्यामध्ये आणखी दुसरा मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो मी, जर समजा मूळ कुंडली आणखी चांगली असेल तर गेलेले पैसे किंवा हरलेले पैसे किंवा लॉस झालेला मनुष्य पुन्हा रिस्टार्ट करतो आणि रिकव्हर करतो. अशी सोय आपल्या याच्यामध्ये सुद्धा, रिकव्हरी हा जो पार्ट आहे, एखादा लॉस किंवा काही समजा व्यवसायामध्ये नुकसान झालं तर पुन्हा उभा राहून पुन्हा ते मिळवण्याचा प्रयत्न करून तो त्याला सफलता मिळते. त्याला इत्यादी ग्रह मदत करतात. पण तस्करांश मधला ग्रह हा घेऊन जाणारच. मग जर समजा नृकांशामधला किंवा भूपांशामधला राहू हा त्याला मिळवून आणणार, मिळवून देणार, सॉरी, असं गणित तुम्हाला मांडता आलं पाहिजे. म्हणजे तिथे एक सूक्ष्मांश खराब झालेला आहे, पण दुसरा जर चांगला असेल तर कालांतराने तो रिकव्हरी करतो. सर, हा मिळवून देणारा सूक्ष्मांश कोणता? आता धनांश असेल. अच्छा. कर्क नवमाशातला धनांश आहे ना, बघा सिंह राशीतलं मघा नक्षत्राचं चतुर्थ चरण. मघा नक्षत्राचं चतुर्थ, हो बरोबर बरोबर सर, चतुर्थ. मग तो मिळवून देणार आहे ना, मग तो आणेल. मग ग्रहांची जी काही आपली चर्चा जी चाललेली आजची, तर ग्रह गिव्ह अँड टेकच्या पॉलिसीमध्ये आहेत. आणि गिव्ह अँड टेक पॉलिसी इच अँड एव्हरी फॅमिली यू हॅव टू यूज गिव्ह अँड टेक. आपण सगळेच लोक गिव्ह अँड टेक मध्येच आहोत. बरोबर. somebody is losing, somebody is gaining. That is give and take. सर, दुसरा जरा वेगळा प्रश्न विचारू का? म्हणजे सर्पतोभद्र चक्राचं नाहीये, पण मला एक असा प्रश्न पडला होता की शनी आणि रवी युती आहे समजा, तर ती जर तुळ राशीत असेल तर तिथे शनी उच्चीच आहे, रवी नीचीच आहे. किंवा ती जर मेष राशीत असेल तर रवी उच्चीच आहे आणि शनी नीचीच आहे. तर ह्या दोन्हीच्या फळामध्ये काय फरक पडू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या मॅडम, उच्च आणि नीच हा जो प्रकार आहे, आपण समजा रवी शनीचा नीचभंग राजयोग होत नाही, हा पहिला भाग आहे. त्या ठिकाणी नाही, इट इज नॉट परमिटेड. फक्त तुम्हाला नीचभंग राजयोग जो आहे हा मंगळ, बुध, गुरु
शुक्र ह्या 4 ग्रहांसाठी आहे. ओके. हा. बाकी इत्यादी ग्रहांसाठी नीचभंग नाही. होत नाही. आता काही लोकांनी आपले नियम लावून सांगितलेले आहे, पण पारंपरिक मध्ये असं नाहीये. नाही. बरोबर. बरं, आता त्या तुमचं म्हणणं असं आहे की रवी शनी एकत्र आहे. हा. अगदी हा. सहमत आहे मी तुमच्याशी. आणि अशा घटना आहेत. हम्म. जसं परवा एक कुंडली आम्ही पाहिली होती, तर त्या व्यक्तीचं कर्क लग्न हा. आणि धनुराशीच्या अमावस्येमध्ये हा. त्या जातकाचा जन्म झालाय. तिथे रवी, शनी आणि चंद्र हे 3 ग्रह आहेत. हा. हा. मुलगी पेशाने डॉक्टर आहे, गायनिक आहे, अतिशय उत्तम उच्च फॅमिलीतली आहे, परिवारातले. तिने हा. सांगितलं मला कामच करायचं नाही, मला आता कुठल्याही तऱ्हेचं मेडिकल सायन्सचे मी काही काम करणार नाही, मी फक्त आता वाचन करणार आणि मस्त आरामात जगणार. बापरे. घरच्या लोकांना चिंता पडली का काम नाही करणार म्हणजे काय. आता हा. मी लाखो रुपये एफआर इथे लंडनला खर्च केले, करोड्स, लाख नाही करोड्स, आणि बोलते मी काम करणार नाही. तर कधी कधी ज्या वेळेला अशी जेव्हा युती होते तर शनी चंद्राचा जेव्हा नियम लागतो, हा. तर शनी चंद्राच्या युतीमध्ये मनुष्य एकदम पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन मध्ये जातो, एकाकी राहण्याचा प्रयत्न करतो, समूहामध्ये राहू इच्छित नाही, समूहात जात नाही, मिक्स होत नाही, आणि त्यात लग्नी केतू आहे त्या पत्रिकेमध्ये. बापरे. हा. लग्नी केतू आहे म्हणजे एकदम पूर्ण आध्यात्मिक, त्यागी हा. म्हणजे आणि त्या. स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल बुक वगैरे वाचणं. गुरु हा 12व्या स्थानात आहे, मिथुनेचा. आता त्या मिथुनेचा गुरु हा रवीच्या समसप्तक, चंद्राच्या समसप्तक, शनीच्या समसप्तकामध्ये आहे. बापरे. हा. पण तरी सुद्धा त्यांच्या आईची चिंता अशी होती की मुलगी काय. मी म्हटलं बघा मॅडम, तुम्ही जोपर्यंत तुमचे पती आणि तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ह्या मुलीला काहीही होणार नाही, ती चांगली जगेल. आता तुम्ही मेल्यानंतर त्या मुलीचं काय होईल ह्याच्याबद्दल मी काही चर्चा करत नाही, पण तुमच्या डोळ्यासमोर ही तुम्हाला चांगल्या स्थितीमध्येच जगेल. तिने आता तो छंद सोडलेला आहे, मी काम करणार नाही, मला मेडिकल सायन्सशी संबंध यायचा नाही, मला काही विचारायचं नाही, मी घरात बसणार, मस्तपैकी वाचन करणार, कुठेही जाणार नाही, एकटं राहणार, बस झालं. विवाहित आहे. आता विवाहित असल्यानंतर तिथे मंगळ राहू शुक्र बुध राहूची युती आहे सप्तम स्थानामध्ये. अच्छा. शुक्र बुध राहू 3 ग्रह आहेत तिथे. आता लग्नेश शनी युक्त आहे बघा, परत सांगतो. लग्नेश शनी युक्त झाला, दॅट्स वाय शी लाईक टू लिव्ह अलोन. ती म्हणते मला मी फोन घेणार नाही तुमचे, कोणाचेही फोन घेत नाही, मी फोन वापरणं बंद करणार आहे. बापरे. इट इज प्रॅक्टिकल. 89चा जन्म आहे मॅडम. अच्छा. इट इज फॅक्ट. मी काय खोटं कधी पत्रिका मांडत. पत्रिका मी तोंड पाठ सांगितले तुम्हाला. हो, फारच भयंकर पण हे म्हणजे. नाही, असं तुम्हाला वाटतं भयंकर, ऐका, त्यांच्या आईला वाटतं भयंकर आहे. ती म्हणते मी काही वाईट वागणार नाही, पण मी मेडिकल प्रॅक्टिस करणारच नाही. ते मला एवढं तुझ्यासाठी आम्ही लंडनमध्ये खर्च केला, FRCS केलं, सगळं केलं, ते मला तुमच्याच आवडीसाठी केलं, माझ्यासाठी मला नव्हती आवड. तुम्ही सांगितलं, माझं वय लहान होतं म्हणून मी शिकत गेले, मला काम नाही करायचं. म्हणजे तिचा रिप्लाय असा आहे. सच अ गुड फॅमिली, चांगले लोक. लग्नेश शनियुक्त आहे का सर? लग्नेश शनियुक्त, राहू रवियुक्त दोन्ही आहेत. अच्छा. आणि धनुरास आहे. पण ती जगते चांगले. शिवाजी पार्कला चांगलं घर आहे, वर्ली सिमेंटला, वर्ली सिमेंट, चांगलं समुद्रकिनारी घर आहे, सगळं चांगलं आहे, असं काही कमतरता नाहीये. पण मी काम करणार. विचारच वेगळे आहेत म्हणजे सगळ्या. म्हणजे मला मेडिकलचं काम तुम्ही सांगूच नका, मी योगा करीन, पण मला मेडिकलशी नफरत. तुमची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं म्हणून मी झाले डॉक्टर, बाकी मला काही नाही. मी तुमचा अहो कसलं स्तंभी घेऊन बसला, कसा बनवा स्तंभी घेऊन? चांगली झाली म्हणजे ती FRCS. स्तंभी हा प्रकार मॅडम प्लीज
बर बर. स्तंभी हा कम्प्लिटली डोक्यामध्ये भरलेला एक भुसा आहे, असं नका करू. स्तंभी ही व्याख्या कम्प्लिटली लोकांनी ह्या स्तंभीला, वक्रीला असं घाबरवून सोडलेलं आहे की तो भावचलितामध्ये गेला, तो इकडे गेला. भावचलितामध्ये कधीही ग्रह जात नाही. आता आज मी तुम्हाला भावचलिताचं मुख्य उल्लेख तुम्हाला काय आहे तो करून सांगतो. कुलकर्णी मॅडम, ऑल कुलकर्णी लक्ष द्या. सांगू का? हो हो सर. असं आहे, भावचलिताचा मुख्य अर्थ काय? ज्या वेळेला आपण आपली निर्यन कुंडली बनवतो त्यावेळेला पहिल्यांदा सायन लग्न कुंडली असते किंवा सायन स्पष्ट ग्रह आपण काढतो. त्याच्यामध्ये ऐनांश वजा करतो आणि नंतर ते निर्यन मध्ये रूपांतर होतात. सायन मध्ये असणारे ग्रह हे निर्यन मध्ये भावचलितामध्ये जातात आणि ह्या लोकांनी त्याला असा अर्थ धरला की तो ग्रह भावचलितात गेला आणि त्याच्यावरती चलित कुंडली त्यांनी बनवली आणि आपल्या गळ्यामध्ये मारली. हे स्पष्टीकरण आहे. तृप्ती कुलकर्णी, तुमच्याकडून उत्तर पाहिजे. विद्या कुलकर्णी मॅडम. ते खरं आहे सर, खरं आहे, अगदीच खरं आहे. कारण आपल्या मूळ कुंडलीला सोडून चालणारच नाहीये, त्यामुळं ते भावचलितात असं झालं वगैरे नाही सर. अगदी करेक्ट सर. नाही, पण सायन मधून आपण निर्यन मध्ये हा. आलो हो हो तेव्हा तुम्हाला ग्रह सगळे चलितामध्ये गेले की नाही? हो. नाही का? हो सर. हो, आणि अगदी मी खरं प्रूफ देऊन सांगेन. आहे. हो सर. माझं वाचन दांडग आहे. अरे, काही प्रश्नच नाही सर त्यात. पण सर त्याच्यात आणि काही राशी डबल आल्या, काही राशी गायब असं पण होतं ना, ते कृष्ण नाही, म्हणून. तो भाग जो आहे ना, तो भाव लुप्त झाला. हा, लुप्त झाला. तो भाव साधन मध्ये आहे. दॅट इज हा. भाव साधन. मग तो अच्छा. सुद्धा निर्यनचाच आहे. हा. सायन मध्ये भाव लुप्त होत नाही. नाही, तेच. हा म्हणून मी काय सांगितलं, कन्व्हर्जन आहे हा की तुम्ही ऐनांश जेव्हा वजा करता त्यावेळेला ते ग्रह हे बदलले जातात आणि ते भावचलितामध्ये येतात. म्हणून यांनी तो ठसा उमटवलेला आहे, भावचलित भावचलित. गाडी मात्र संबंध नाही या गोष्टीचा. मी आज तुम्हाला स्पष्टीकरण दिलं, कुठल्याही वर्गात दिलं नव्हतं. हा म्हणजे ते कन्व्हर्जन केल्यानंतर ते असं. बघा, तुम्ही साधं सायन कुंडली बनवा आणि तुमची निर्यन कुंडली बनवा, हा हा त्याच्यामध्ये सगळे भाव बदलले जातील. कारण का की तिथे 23 अंशाचा फरक आहे ना, आपण ऐनांश मायनस करतो ना, हा. मग ऑटोमॅटिकली ते ग्रह जाणार ना. हम्म. पण लेखकाने हे स्पष्टीकरण दिलं नाही. बरोबर. म्हणून तुम्हाला सांगण्याचं तत्व असं आहे की तुम्ही जर कोणाशी वाद घालत बसलात किंवा त्याच्याला चर्चा करत असाल तर त्याला हा फॉर्म्युला समजला पाहिजे. बरोबर. लोक फक्त भावचलित भावचलित बोंब मारतात. अरे आलं कुठून ते सांग. ते कोणीच सांगत नाही सर. ते नाही सांगत, त्याला माहितीच नाही. आज तुम्हाला माहिती पडलंय. हो, तुम्ही सांगितल्यामुळे कळलं. इतर लोकांना माहिती नाहीये, आजपासून तुम्हाला माहिती पडायला लागेल. लोक स्पष्टीकरणच देत नाही, नुसतं ओरडतात. हा ग्रह इथे गेला, नक्षत्र सोडतच नाही. तो कसा जाणार निर्यन मध्ये? शक्यच नाहीये. तुम्ही स्पेशली कस्प कुंडली, भावचलित कुंडली बनवता, ह्याला निराधार आहे, आधार नाहीये. जो ग्रह नक्षत्र सोडत नाही, कुठे गेले गीता सावंत? हा सर, बोला ना. हा सर, ऐकते मी. काय नाही झालं? सर, तुम्ही बरोबर बोलताय, मी ऐकते सर. ठीक आहे.
बरं बरं, आणखी काही प्रश्न कोणाला? काही चिंता करू नका, चांगलं शिकायचं. सर मी एक विचारू? परवाच्या एका लेक्चरमध्ये, मी त्या लेक्चरला हजर नव्हते, पण मी रेकॉर्डिंग ऐकताना मला खूप दिवस माझ्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की धनिष्ठा नक्षत्र हे मकर राशीमध्ये 2 हे आणि कुंभ राशीमध्ये 2 पद. मग त्या तुम्ही असं कोणीतरी शंका विचारली होती की मकर राशी धरायची की कुंभ राशी धरायची, तर नक्षत्र धरायचं. द्विपाद नक्षत्र आहे ते. हा द्विपाद आहे, पण मग काय कोणतं धरायचं? समजा एखाद्याचा जन्म 3ऱ्या ह्याच्यात आलेला आहे, कुंभ. 3ऱ्या चरणात, कुंभ धरायची, आणि कुंभ एखाद्याचा जन्म 2ऱ्या ह्याच्यात आला तर मकर धरायची. एक मिनिट सांगतो. हा विषय असा होता की 0 अंशाला धनिष्ठा नक्षत्राचा तूळ नवमाश आहे. 0 अंशाला कुंभ राशीतला ग्रह आहे. शेवटी 0 अंश म्हटलं तर कला विकला काहीतरी पुढे गेला असेल की नाही? 0 अंश कधी तयार झाले? पहिला मॅडम विकला तयार होतात, मग कला तयार होते आणि मग अंश तयार होतो. म्हणजे तिथे विकला भोगलेल्या आहेत ना. याचा अर्थ तिथे कला विकलाचा विचार नाही करायचा का? आवश्यक आहे. हो सर. ठीक आहे, नेक्स्ट. तर यालाच अनुसरून असं विचारायचं होतं मला की एखादा ग्रह जर म्हणजे आता आपण जर चित्रा नक्षत्र धरलं, ते पण असंच येणार, पहिले 2 हो, मंगळाची आणि दुसरे चित्रा, मृगशीर्ष, धनिष्ठा ही नक्षत्र जी आहेत, ही नक्षत्र द्विपाद नक्षत्र म्हणून विचार केलेला आहे. तर मला असं विचारायचं होतं की आता चित्राच्या 2ऱ्या चरणामध्ये एक ग्रह आहे आणि 3ऱ्या चरणामध्ये एक ग्रह आहे, म्हणजे नक्षत्र एकच आहे पण रास वेगळी आहे. तर त्याच्यात आपण ती युती धरू शकतो का युती नाही? नक्षत्राची युती आहे, नक्षत्र एका स्थानामध्ये आहे. आता जर समजा तुम्ही ताराचक्र वाचाल तर त्याला दोन्ही ग्रह एकाच नक्षत्रात सापडतील. हो बरोबर आहे, पण रास तर वेगळी आहे, रास भिन्न आहे. म्हणून तिथे पूर्वी राशी नव्हत्या. आपण सूर्य सिद्धांत शिकलो त्यावेळेला, सूर्य सिद्धांतामध्ये तुम्ही होतात का त्यावेळेला? नाही, मी ते युट्यूबवर ऐकलंय. पण सूर्य सिद्धांतामध्ये राशी कशा जन्माला आल्या याचं निरीक्षण केलेलं आहे. हो ऐकलंय ते मी. मग राशी कशा जन्माला आल्या ह्याचं तिथे व्याकरण दिलंच नाही पुस्तकामध्ये कुठल्या. नाही बरोबर नाही का? बरोबर. पण म्हणजे ती रास वेगळीच आहे आणि नक्षत्र एक आहे, तर तुम्ही युती म्हणू शकाल का नाही? असं नाही, युती कसं होणार? रास वेगळीच आली नाही. बघा, परत सांगतो, एका नक्षत्रातली युती आपण तिथे ग्राह्य धरत नाही, आपण राशीमधली युती ग्राह्य धरतो. आता जर त्या चित्रा नक्षत्रामध्ये एक दरिद्रांशामध्ये असता आणि एक त्या ठिकाणी तूळ नवमाशामध्ये असता तर ती युती झाली असती. अच्छा, कळलं का? तर ती युती झाली असते. किंवा एक सिंह नवमाशामध्ये असता आणि एक कन्या नवमाशामध्ये असता तर ती कन्या राशीला युती झाली असते. बरोबर. कारण कन्याचा शेवटचा नवमाश कन्या. जरी ते जवळ असले ग्रह तरी ती राशी बदलल्यामुळे युती नाही. थँक्यू सर. खूप दिवस आम्हाला प्रश्न होता की प्रश्न विचारलेच नाही. प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला त्याचं कळणार नाही किंवा तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही, असं आहे ना. आणि प्रश्न विचारल्याबद्दल मला बिलकुल कधीही त्रास होणार नाही. थँक्यू सर. थँक्यू. बोला. आता सर्वतोपरी चक्राच्या बाबतीमध्ये काही प्रश्न आहेत? तुम्हाला वेद सगळे कळले, सगळं व्यवस्थित लक्षात आलं? आता मगाशी त्या मॅडमनी विचारलं होतं की काहीतरी त्याच्यामध्ये नाविन्य काय आहे काय नाही, आपल्या कवठेकर मॅडम. तर तेव्हा नाही सर, मी असं नव्हतं विचारलं. ओके, ठीक आहे. तुम्ही विचारलं ना मला की आणखी पुढे
मग तेव्हा मी म्हणजे तुम्हाला सगळ्याचा विचार करून कसं हे द्यायचं म्हणजे हो बरोबर आहे. मग हा सगळ्यांचा विचार करायचा असेल तर पण तुम्हाला भिन्न भिन्न कुंडल्या ज्या आहेत, ताराचक्र पण वापरायचं आहे, दारकांश पण वापरायचं हो आहे, हो त्याचं पण नाडी पण वापरायची आहे, चंद्राचं पण वापरायचं आहे. हो हो आणि त्याच्यानंतर वेद चार्ट जो चार्ट आहे ते आकाश आहे. मी तुम्हाला हो सांगितलं बरोबर की हो बरोबर पृथ्वी आणि आकाशामधला फुटबॉल म्हणजे समजायचं ब्रह्मांड आहे आणि पृथ्वी म्हणजे टेनिस बॉल आहे. कळलं का? हो सर. असं आहे. बोला. सर मी विचारू का? हा बोला. बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वेळानंतर विचारताय. हा नाही मी काही स्टडी करत होते. सर बऱ्याचदा आपण सर्वतोभद्र चक्रमध्ये पाहतो की जिथे जिथे मिथुन नवमांश आले तर ते सगळे मिथुन नवमांश पंडितांश विद्यांश किंवा विचक्षणांश ते बुद्धीच्या रिलेटेडचेच आहेत. मॅक्सिमम विचक्षणांश हे मिथुनेमध्ये पाहिले आणि त्याचबरोबर म्हणजे बुधाचीच ही दुसरी जी कन्या राशीचा विचार करतो तर त्या कन्या राशीमध्ये सर मॅक्सिमम म्हणजे त्यातल्या त्यात निगेटिव्ह जास्त आहेत. बघा म्हणजे ना, एकच मेष राशीतला कन्या नवमाश बघा हो आणि सर मेष राशीतला मिथुन मध्ये नवमाश बघा, धनुतला आणि कन्या नवमाश पहा. येस येस यू आर येस राईट. सर. हा मी इट इज तेच गुड. एक गुड गुड ऑब्झर्वेशन होतं ऑब्झर्वेशन. माझं गुड आणि मी ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर पाहिलं की भरणी 1 मध्ये नपुंसकांश आहे तर मृग 2 मध्ये तो चंडांश मध्ये गेला. कन्या नवमांश बद्दल सांगते हे. हो पुष्प हो 2 हो. सुद्धा हा तो एक सौख्य अंश आहे आणि पूर्वाषाढा 2 अभियांश. बाकी उत्तर भाद्रपदाचा तो एक समांश सोडला तर मॅक्सिमम हे निगेटिव्हच आहे. म्हणजे बुधाचाच हा पण एक वेगळं पाहायला मिळतं. आणि सर आणखी एक प्रश्न होता की शनी सारखा ग्रह म्हणजे आपण शुक्र गुरु हे उत्पन्नांश किंवा राज्यांश याच्यामध्ये पाहिले तर आहे. पण शनी सारखा ग्रह जेव्हा उत्पन्नांश मध्ये येतो तेव्हा तो कुठल्या प्रकारचं फळ देऊ शकतो म्हणजे त्याचा कसा विचार करायचा? आता जसं मॅडम तुम्ही पाहिलं तर आपण असा विचार करूया, उत्पन्नांश शनी उत्पन्न काय करू शकेल असा हा विचार तो करायचा. शनी हा बौद्धिक लोखंडाचा कारक आहे. येस शनी कायद्याचा कारक आहे. येस आता सर नवीन नवीन कायदे बनतील ते शनीमुळे होतील. शनी हा मजुराचा कारक आहे. मजुरीमध्ये वाढ होईल, मजुरांमध्ये वाढ होईल. शनी हा राजकारणी आहे, तर राजकारणामध्ये त्या ठिकाणी फलादेश मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्नांश जो आहे तो सगळ्या ग्रहासाठी चांगलाच आहे, ओके येस सर. नाही का? हा. तिथे कुठलाही प्लॅनेट असले तरी तुझा स्लॉट उत्पन्नांश आहे. व्हॉट इज द ऍक्च्युअली मिनिंग ऑफ उत्पन्नांश तर प्रोडक्टिव्हिटी. तर एनी काइंड ऑफ प्रोडक्टिव्हिटी डिपेंड अपॉन द प्लॅनेट. जर समजा गुरु आला तर आर्थिक उत्पन्न करेल, शुक्र आला तर सौख्याचं उत्पन्न करेल, बुध आला तर बुद्धीचं उत्पन्न करेल. बुद्धिजीवी असतात लोक, असं आहे ना. आणि कधी आणि कधी काय असतं, हा बोला. हा आणि एक प्रश्न होता सर की बऱ्याचशा कुंडलीमध्ये मी असं पाहिलं की भलेही म्हणजे आता वेगवेगळ्या स्लॉटमध्ये जसं आतापर्यंत डिस्कशन चालू होतं की तस्करांश आहे किंवा काही भोग्यांश आहे पण असे बरेचसे जरी हे असले नवमांश तरी त्या कुंडलीमध्ये बऱ्याचदा अडीअडचणी आल्या तरी 2 ते 3 पेक्षा असे साधारण अभयांश पाहिले गेले. मग अशा हो, वेळेस स्थूल त्यांना नवमाश काही आहेत. स्थूल नवमाश हा आहेत. तर मग ते काही स्पेसिफिक ब्लेसिंग असतात का सर त्यांना की ज्यामुळे त्यांच्या अभय म्हणजे हे प्रॉब्लेम एखादा ग्रह जर समजा अभयांशामध्ये जात असेल आणि तो स्थूल नवमाशामध्ये आहे तर त्या ठिकाणी यदा कदाचित त्या ग्रहाला रिलीफ मिळेल, एक्सक्यूज मिळेल. जर समजा काही घटना वाईट घडल्या असतील तर रिलीफ मिळेल. म्हणजे अभयांश हा रिलीफ देणारा प्लॉट आहे. रिलीफ येस किंवा एक्सक्यूज. पण म्हणजे सर राहू सारखा ग्रह सुद्धा जर अभयांशामध्ये आला तर हो, तरी सुद्धा अभयांशामध्ये राहू पण वाईट फलादेश देणार नाही. हा. शेवटी राहूच्या ज्या काही हालचाली आहेत त्या वेगळ्या आहेत, ऑफेन्सिव्ह आहेत. आणि असे अनेक लोक ऑफेन्सिव्ह असताना पण डिफेन्सिव्ह होतात की नाही मला सांगा. हो सर होतात. इट इज. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला अशा गोष्टीवरतीच विचार करून फलादेश ठरवता आला पाहिजे. इज द येस राईट वे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणखी
कुबल मॅडम तुम्ही काही विचारत नाही? ऐकते सर, सगळेजण छान विचारतात, त्याच्यात मला उत्तर मिळालं. ते तस्करांश बद्दल मी विचारणारच होते, पण आता बऱ्याच जणांनी विचारलं, मिळालं मला उत्तर. आणि तुम्ही यापूर्वी पण सांगितलं ना, म्हणजे जरी एखाद्याचा तस्करांश असला तर असं नाही की तो जातक म्हणजे चोरी करणारा असेल. त्याला म्हणजे तो आता आज तर तुम्ही खूप डिटेलमध्ये सांगितलं की स्थानपरत्वे म्हणजे तसा फलादेश मिळेल, हे म्हणजे अगदीच बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही नृपांश आणि तो भूपांशचा पण म्हणजे व्यवस्थित सांगितलं डेफिनेशन. त्याच्यात शनी राहू आले तर कसा थांगपत्ता लागू देणार नाही असं बरंच मी ऐकते आणि लिहिते पण, कारण मग म्हणजे नंतर रेकॉर्डिंग ऐकतो पण मग त्यावेळेस लिहून नाही होत. रेकॉर्डिंग कसं ऐकणार, काम करता करता, म्हणजे तो पण वेळ आपलं काम पण होतंय ऐकून पण होतं, पण लिहिणं आत्ताच होतं ज्यावेळेस आपण क्लास लाईव्ह करतो ना तेव्हा. छान. आणि मला तर वाटतंय सगळ्यांचं म्हणजे नवीन लोकांचं सुद्धा सर्वतोभद्र चक्राबद्दल म्हणजे बरंच आजचा क्लास कसा आपला प्रश्न उत्तरांचा जास्त झाल्यामुळं विचारल्यामुळं सगळ्यांचे, जरी कोणी जास्त विचारत नसेल पण हे हादणकर मॅडमचे पण खूप छान प्रश्न होते. त्या व्यसनाचं कोणी विचारलं, मला वाटतं पाठक मॅडमनी, ते पण छान. म्हणजे त्यांनी तो विचारला पण तुम्ही अगदी त्याचं कसं सांगितलं की षष्ठ स्थान दूषित सूक्ष्मांशात असेल त्यामुळे असं झालं असेल, आणि त्यांनी ते म्हणजे हो पण सांगितले. म्हणजे बरंच असं म्हणजे कुंडल्या बघूनच आपल्या अमृता तांबे मॅडम ज्या विचारतायत त्यांनी पण छान सांगितलं. ते शोभनवंशचं पण तुम्ही चांगलं सांगितलं ना, लाईमलाईट मध्ये येणारा पण पाप करता ग्रहाने वेध घेतला तर ते लाईमलाईट आलेलं पण म्हणजे आपण काय म्हणणार संपुष्टात जाईल. मराठीत ना, हा म्हणजे संपुष्टात जाईल. रेप्युटेशनचं काय म्हणायचं, खाली पण असं जाऊ येस. शकतो. हा असं म्हणजे हो. खूप छान. म्हणजे मी बॅड बरंच रेप्युटेशन होऊ शकतं. होय 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 म्हणजे इमेज. हा बॅड इमेज बरोबर. म्हणजे छान, अगदी छान कळतंय. आणि बाकी तर सगळं म्हणजे मी तर तुम्हाला म्हटलं नाही, सर्व तो भद्रच जर खूप खूप अगदी डिटेलमध्ये तुम्ही तर शिकवलंच आहे, पण आम्ही सारखं सारखं तो अभ्यास केला तर ह्याच्यानीच म्हणजे जातकाच्या सगळ्या म्हणजे त्याला कुठल्या डायरेक्शननी पण दुःख येईल, कुठल्या माध्यमातनं पण येईल, कुठल्या व्यक्तीतनं पण येईल, किती वेळ येईल, परत त्याचं निराकरण पण केव्हा होईल, म्हणजे सगळं सगळं ए टू झेड इतकं सुंदर 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 सांगता येतं. आणि तुम्ही अजून ते अनिता माळवेच ना मॅडम, त्यांचाही नंबर दिलाय बाय चान्स कुणाला हवी असेल तर. पण आम्हाला कसं म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही ब्लँक चार्ट पण दिलाय ना, तर त्याच्यामुळे त्याच्यात भरून पण येतं, किंवा त्यांचं पण काही त्यांची फी पण जास्त नाही आहे, ती जर रेडीमेड मिळाली. आणि जातकाला ज्यावेळेस आपण अशा तऱ्हेने म्हणजे प्रेडिक्शन दिलं तर तो पण असा अचंबितच होणार ना, अरे बापरे, की आपण आधी जर काय साधीच ती क्षेत्र कुंडलीच्या वर तर सहसा कोणी जात नाही, पण इथं जेव्हा बघतो तेव्हा कितीतरी सुंदर, म्हणजे अगदी आता शब्दच नाहीये, पण अतिशय छान. हे सर्वतोभद्र तर तुम्ही तुमच्यासारखं नाहीच नाहीच कोणीच नाही शिकवणार. नाही थँक्यू. असं काही नाही मॅडम, नाही नाही उद्या म्हणजे तुम्ही मी पण तरी नाही, शिकवायला लागलात. मी सर्वतोभद्र ऐका तर म्हणजे माहित नाही मला. पण सुरुवातीला आम्ही नवीनच होतो, तुमच्याकडनंच आम्ही ऐकलं हे सूक्ष्मांश सुद्धा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या चारुशीला मॅडमकडे, तेव्हापासनं आपण म्हणजे त्यांच्या आधी आपलं तुम्ही ते कोण ते औरंगाबादचे सर, मला नेहमी त्यांचं नाव नाही पावले लागत, पावले पावले, हा पावले सर. तिथे पण तुम्ही आला होता तेव्हा शनी कलाटणी मला वाटतं तो झाला होता. तिथून आपली म्हणजे सुरुवात झाली. पण अतिशय 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 उत्तम. म्हणजे तुमचं नाव ऐकलं होतं पण कधी वाटलं नव्हतं की म्हणजे एवढं तुमच्याकडनं मिळेल, कारण सुरुवातीला अगदी सगळ्यांचाच अनुभव असेल. आम्हाला तुम्ही म्हणजे डिसिप्लिन मध्ये आम्ही पण आहोत, पण तरी सुद्धा तुमची अशी एक थोडीशी अशी भीती वाटायची, काही विचारायचं जरी असलं की बापरे, विचारावं की नाही विचारावं की नाही असं. पण आता तसं काही नाही. एकदम छान छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचे ते थँक्यू शब्द तर सर एक आम्हाला खूप विचारू? कमी आहेत. हा कुलकर्णी मगाशी आवाज बोला बोला हा. बोला. नाही सर, इथं आपण व्यसनाबद्दल षष्ठ स्थानाचा विचार करतो बरोबर आहे, पण द्वितीय स्थानाचा विचार, आता वेगवेगळे प्रकारची व्यसनं म्हणजे सिगारेट ओढणं, तंबाखू खाणं किंवा दारू पिणं, आता हे सारखे व्यसन, म्हणजे द्वितीय स्थानाचा पण विचार त्या बरोबरीने करायला हवा का सर आपण? आणि करायचा तर कसा करायला हवा? नाही द्वितीय स्थानाचा मनुष्य व्यसन होऊ शकतं, नाही होऊ शकत असं काही नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे. हा. बरं? आता सिगारेटचं बोलात तुम्ही, तर हा. सिगारेटला कोल्हापुरी भाषेमध्ये असं म्हणतात, सिगारेट फुंकणे. हो, फुंकणे. हो, कळलं का? बरोबर आहे. हो हो. आणि सिगारेट ओढणे, होय. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये त्याला स्मोक म्हणतो. हो, बरोबर.
कारण तो धूर काढतो ना. बरोबर. हो. बरोबर आता आहे. तसंच एक मिनिट मॅडम, माझ्यासाठी एक हा. मिनिट. हा. असं आहे, आपण मगाशी म्हटलं रेपुटेशन हो. आणि इमेज. इमेज वी बरोबर आहे. कॉल द हो. फोटोग्राफी. इमेज हो. कशी आली फोटोग्राफीमध्ये, आपण प्रश्न येतो ना आपल्याला, इमेज कशी हो. आहे, चांगली आहे का वाईट आहे. पण त्या फोटोग्राफीला आपण रेपुटेशन म्हणू शकत नाही. बरोबर आहे. हो. तर रेपुटेशन इज बरोबर. अनदर पार्ट अँड इमेज ऑल्सो अनदर पार्ट. हो. हो. आता दुसरा भाग असा आहे की तुम्ही आता विचारलेला प्रश्न की ज्याच्यातून व्यसन, हा. षष्ठस्थान हे थोडस माणसाच्या जीवनामध्ये हेलकावे देणार आहे, ज्याला आपण म्हणतो की नैराश्य, किंवा त्या ठिकाणी येणारी राग ही जर समजा त्या ठिकाणी एखाद्या चुकीच्या ग्रहामुळे जर वेढली गेली असेल. आता हा. रास कशी बनली, तर राशी बनताना नक्षत्रांचा आधार घेतला. हो. राशी हा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, पण नक्षत्र मूळ आहे. म्हणजे बरोबर. हो. तर त्या ठिकाणी जर समजा राहू सारखा ग्रह आला तर न कळत व्यसन करणाऱ्या व्यक्ती सुद्धा आपल्याला पाहता येतील किंवा असतील. बरोबर आहे. हो. मग त्यावेळेला त्या ठिकाणी ते व्यसन गुपित असू शकते. हो. गुपित असू शकते, बरोबर आहे. हिडन. हो. 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 मग तसं सुद्धा असू शकतं. आणि धनस्थान जे आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा तुमचं जो म्हणणं आहे ते रास्त आहे आणि मला मान्य आहे. तर मग तिथे आपण बायफर्गेशन कसं करायचं, म्हणजे असं मला म्हणायचंय. कारण काही सगळं तोंडातूनच जाणार आहे, हे जरी खरं असलं तरी काही पोटात जातं, काही फुफ्फुसामध्ये येतं, असा प्रकार जो आहे ना, तर त्याच्याबद्दल असं मला म्हणायचं होतं. सांगतो. आता समजा एखाद्या व्यक्तीला सट्टा करण्याचं व्यसन आहे, हा. जुगार. जुगार. हो. तो जुगारचा जो भाग आहे तो पंचम स्थानाशी निगडीत आहे. होय. कारण का की पंचम स्थान हे सट्टा करण्याचं म्हणजे जुगार खेळण्याचं स्थान. तिथे हो. षष्ठ स्थानाचा वापर करता येणार नाही. नाही करता येणार. हो. बऱ्याच वेळेला काही लोकांच्या जीवनामध्ये सट्टा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. एखादी व्यक्ती लग्न करते वेळी जी चॉईस असते ती सुद्धा डाव लावतो. बरोबर आहे. तो पण एक जुगारच आहे. लागला चांगला तर लागला. बरोबर आहे की नाही. हो. म्हणजे तशा तऱ्हेचा सट्टा. आता मी तुम्हाला उदाहरण चांगल्यापैकी देतो, हा. म्हणजे प्रॅक्टिकल. आता मला लग्न करायचं एका माणसाने विचारलं, तर मी म्हटलं ठीक आहे. मला म्हणलं कधी कार्यक्रम ठेवायचा लग्न करावं, मुलगा मुलगी पाहण्याचा. जसं की माझी बायको जेव्हा 10 वर्षाची होती, मी 11 वर्षाचा होतो, तेव्हापासून एकमेकाला ओळखतो. अच्छा. तर मी हा. त्यांना सांगितलं उगाच कांदे पोहे कशाला फुकट घालवत आहे. मला लग्नच करायचं आहे आणि मला काय हा. मुलगी बघितलेली आहे आणि मला काय घ्यायचं नाही, काय द्यायचं नाहीये, फक्त बरोबर. हा. मुलीला आणायचं आहे. तर हा. हे काही करू नका आणि मान सन्मान वगैरे काही करू नका. मला काय तसं डायरेक्ट लग्नाला उभं राहायचं. तर तशा तऱ्हेने सट्टा लावला आणि तो सक्सेस बर. झाला. हो. का झाला हे पण सांगतो तुम्हाला. हा. मंगळ पंचमाला पाहतोय आणि शुक्रही पंचमाला पाहतोय. अच्छा. बरोबर. त्यावेळेला मी असा विचार केला, समजा आपण लग्नात हरलो तर किती हा. जातील, बर. पण आपण पत्नीला चांगलं सांभाळलं तर किती हो. येतील. बरोबर आहे. होय. त्याला सट्टा म्हणतात. अच्छा. कळलं. आलं म्हणून लक्षात सर. मग त्या सट्ट्यामध्ये मी विजयी झालेलो आहे. बरोबर. आय एम गेनर, बरोबर. नॉट पण मग लुझर. माझा जो प्रश्न होता द्वितीय स्थानासंदर्भात, त्याचा थोडस विचार कसा आपण करायला पाहिजे असं मला म्हणायचं. धनस्थानासंदर्भात हा. कधी कधी एखादी व्यक्ती डाव लावते आर्थिक होय. इन्व्हेस्टमेंटचा. मग तो अर्थकारणाचा काही लोकांना एक नाद असतो, हे घेऊया ते घेऊया, त्यातून फायदा होईल त्यातून फायदा होईल. कळलं हो. का. हो. हो. मग अशा वेळेला त्या ठिकाणी लोक आपला गेम करतात. ते धनस्थानावरती तुम्हाला यूज केलं पाहिजे, कारण संग्रहित धन तुम्ही घालवणार आहात का जमा करणार आहात. बरोबर आहे.
मग इथे असं आहे. शेअर बाजारचं किंवा हे जे येतं त्याचा विचार पण तिथं हो तसा करायला हवा हो का पण? हो करायला हवा. ओके. करायला हवा. हा तो कसा करायला हवा, तिथे प्लॅनेट कोण आहे, तर हा इंट्राडे करायचं आहे, ऑप्शन करायचं आहे, हो ते विचार करायचा आहे, किंवा लॉंग टर्म हा इन्व्हेस्टमेंट करायचं. लॉंग डिपेंड टर्म अपॉन द घ्यायचंय. हो प्लॅनेट. बरोबर. हा डिपेंड अपॉन द प्लॅनेट. ओके. Sometime you are आलं going to लक्षात. lose, sometime you are going to earn or gain. बरोबर आहे. हो गेन. हो Yes. बरोबर. असं आलं आहे. लक्षात सर. सर एक विचारू हा, तर बोला. मला सर पण विचारायचंय. सर ते बयांश जो आहे ना बयांश हा कुंभ त्याचं तारक नवमाश असं आहे तो. कुंभ हा तर राशीतला कुंभ त्याचं काय नवमाश आहे. हो तर त्याचं काय एखाद्या बघायचं एखाद्या गोष्टीबद्दल सतत भीती वाटत राहणे. सर एखाद्या गोष्टी मंगलांश कसं आहे मग मंगलवनाचं बेस्ट. मंगलांश हा एकच आहे बघा तुम्ही, श्रवण नक्षत्रामध्ये पहिलं चरण. अर्थ कसा लावायचा त्याचा मंगळचं शुभ ना. एखादा ग्रह जर समजा मेष नवमाशी श्रवण नक्षत्राच्या पहिल्या चरणात असेल तर तो शुभ वार्ता देईल, शुभ कार्य करेल. मंगल कार्य म्हणजे काय सतत अक्षता पडते असं नाही, कळलं का? पण म्हणजे मंगलाष्टक सर नाही. तो कुठलाही ग्रह असेल तरी, हो क्रूर तरी ग्रह पापग्रह कुठलाही असेल आता तरी. मॅडम, आता हे जेवढे लोक सक्सेस झालेले आहेत, आता छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही हे तुम्हाला माहिती आहे. हो सर. मग आता टाइम खराब आहे. हो मग आता त्यावेळेला जर समजा चांगला ग्रह असेल, तो राहू जरी असला तरी तो हे खेचून आणणार विजय. अच्छा मंगलांशामध्ये आहे म्हणून. येस. ओके. पण तो कुठल्या ह्याच्यात आहे त्याला अवलंबून आहे. हो तो बरोबर. खरं तो मिळाला आहे का 108 नवमाशामध्ये, तो मिळाला आहे का? एक लक्षात घ्या मॅडम, परत सांगतो. हा सर. स्थान 12, हो नवमाश 108, हो ग्रह 9, हो मग बाकीचे काय असं आहे ना. बाकीच ओके बाकी सर. शून्य. शून्य. हो येस. मग जे आहे ते सगळ्यांचा खेळ. हो स्वीकारायचं, हो जे नाही त्याची बरोबर. अपेक्षा ठेवायची नाही. नाही ठेवायची. बरोबर आहे. ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीच्या विचारावरती त्याचं आयुष्य आहे. मगाशी मी कांदे पोहे सांगितलं तुम्हाला, हो कळलं का? सर एक विचारू सर, त्यावेळेला खरंच तुम्ही 11 वर्षाचे होता? म्हणजे नाही नाही, मी माझ्या पत्नीला ओळखतो अच्छा तेव्हापासून. ओके. तेव्हा मी 11 वर्षाचा होतो, ती 10 वर्षाची होती. हा त्याच्यात हा बघायचं काय, आम्ही एकमेकाला रोज बघत होतो. बघा बरोबर आहे. मग कांदे पोहे ठेवायचे कशाला? सर या संदर्भात मला विचारायचं होतं की बोला. तुम्ही विवाहाच्या बाबतीत त्याला विवाह हा एरवी पण आपण असंच म्हणतो की हा एक जुगार आहे, पण तुमचं आधीपासून ओळख असल्यामुळे आपलं ही ओळखीचं जेव्हा विवाहात रूपांतर होईल तेव्हा आपला संसार हा कसा चालेल यासाठी तुम्ही पंचम ह्याच्याबद्दल स्थानात शून्य ज्ञान होतं, शून्य ज्ञान. फक्त लग्न करायचं हा एकच हेतू. बाकी भांडी किती असतील, तवा असेल का नाही, गॅस असेल की नाही, का स्टोव पंप आहे, त्याचा काही अक्कल नव्हती. नाही तरी पण तुम्ही सप्तम स्थानाला न बघता पंचम स्थानाशी निगडीत राहून अंदाज घेतलात, म्हणून त्याची हो, मला शंका होती. त्याचा म्हणजे अनुभव असं कसा आहे, होता? पंचम स्थान मंगळ शुक्राची दृष्टी आहे तिथे मॅडम. हा द शुक्र रिलेटेड द अटॅचमेंट, हा द लव्ह. म्हणजे प्रेमविवाह झालेला नाहीये, हा अरेंज आहे. पण त्यांनी विचारलं चालेल का, म्हटलं हा चालेल. मला काय अक्कल नव्हती, लग्न करायचं आहे ना, राहायला घर नाही, चला करूया. तेव्हा काही सर तुम्ही हे ज्योतिषाच्या शिरलेला नव्हतात ना सर? हा होतो, ज्योतिषमध्ये होतो मी, पण होता का? एवढं नव्हतं. मी 72 साली ज्योतिष शिकायला सुरुवात केली होती, लग्न 78 ला झालं. पण आय वॉज नॉट सिरियस ॲट ऑल की लग्न म्हणजे संसार, लग्न म्हणजे मुलं, लग्न म्हणजे हिंडा फिरणं, नथिंग. फक्त बायको. कळलं? हो.
इट इज फॅक्ट व्हॉट आय एम टेलिंग यू. माझी बायको नाही आहे ना, तर तिला आणली असते मी इथे सांगितलं असतं. सर कधीतरी एकदा घेऊन या सर. जानकी आहे का? जानकी का हसते फक्त? ऐकते ऐकते हसते पण आणि ऐकते पण. ऐकते पण आणि हसते पण. माझ्या बायकोची प्रिय मैत्रीण आहे ती. जाऊबाई आहेत काय? जाऊबाई जोरात. जाऊबाई ना सर? हो हो सांगते आता त्यांना. फोन करून सांग की मी असे कॉमेंट्स करत होतो. ती म्हणते मी एक दिवस सांगते या लोकांना हा बोगस माणूस आहे, ह्याचं ज्योतिष काही शिकू नका, याला काही येत नाही. असं म्हणणारे पण वेडे सर असतील. आम्हाला पटायला पाहिजे ना, आम्ही अनुभव घेतोय ना सर, त्याच्यामुळे असं पटतात म्हणणारे गोष्टी वेडे सगळ्या. असतील. ठीक आहे आता बराच वेळ झालाय. आता सर अभिप्राय सर देण्यासारखं. सर सर एक प्रश्न सर. हा बेटा बोल. हॅलो सर, आता ना आपण राहू बद्दल बोलत होतो. सपोज तो मंगळांश मध्ये आहे पण त्याला अ, अ, ताराचक्र पॉझिटिव्ह भेटलं नाहीये, तर तुम्ही फलाची परत इंटेन्सिटी तेच आहे. इट इज डिपेंड अपॉन व्हॉट वी आर गोइंग टू रीड. तुम्ही बाबूराव अर्नाळकर वाचताय का चंद्रकांत काकोडकर वाचताय? कळलं? ठीक आहे काय ठीक वाचायचं तुम्हाला? ठीक आहे का गुप्त हो हे सर वाचताय? म्हणून ताराचक्र इज अ इंडिव्हिज्युअल बॉडी, बट इट ठीक इज आहे इन्क्लूड इन सर्वतोपद चक्र. ठीक आहे सर, थँक्यू. ओके. असं आहे बेटा, ज्योतिष हा सर शिकताना हा सर हसत खेळत ज्योतिष शिकावं, चांगल्या मनाने शिकावं. कुठल्याही गोष्टीचं उत्तर आपल्याला देणं योग्य आलंच पाहिजे, नाही तर हे नाही. आता तुम्ही लहान आहात, पुढे जाऊन तुम्ही मोठे होणार आहात, तुमच्यासाठी हा सगळा भाग आहे. तर तुम्ही निश्चितच चांगले यशस्वी व्हा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थँक्यू आणि सर. आजचा क्लास जो आहे तो मॅडम आता 9:15 झालेले आहेत. मुकेश भाऊ मुख्यमंत्रीची शपथ घेऊन कधी येणार आहेत मला कळलं नाही अजून. बोला आणखी काय, कोणाला कळलं नाही कळलं, आवडला नाही आवडला तरी सांगा. सर ते भयांशाचं म्हणजे स्थानाप्रमाणे विचार करायचा का ग्रहाप्रमाणे विचार मॅडम करायचा? पहिला ग्रह कोणता आहे तो सांगा. मी ग्रह जो नाही, मी ग्रह असं विचारते म्हणजे समजा नाही, आता नाही, तिथे स्थान शनी आहे, गुरु ग्रह आहे, बघा, शनी असेल तर कायद्याचं भय आहे, चंद्र असेल तर म्हणजे मानसिक भय आहे, मंगळ असेल तर भावाचं भय आहे. म्हणजे ग्रह भयांश हा जो आहे त्याच्याप्रमाणेच धरायचं. येस. आणि हाऊस कुठला आहे? हा आणि हाऊसला महत्व आहे स्थान मॅडम. आहे, स्थान येस आणि ग्रह दोन्हीचा विचार करायचा. येस. हा, ठीक आहे ठीक आहे. स्थान, ग्रह आणि सुषमा. हा बोला. हॅलो. हा बोला. नमस्ते सर. नमस्ते. हा हा सगळे जे वृश्चिक नववंश आहेत ते सगळे वाईटच दिसतात. हो दरिद्रांश, नीचांश, उच्चांश, हो हो मूळांश, पापांश. येस. हा त्याची फळं सगळे तशीच मिळणार. नक्की वृश्चिकेच्या लोकांना तपासून पहा, हो तुम्हाला तिथे तेच. ते माहिती पडेल. हो तेच ते बघितलंय, ते सगळे त्याच पद्धतीने आहे. वृश्चिकेच्या लोकांचे जे बघा गुण आहेत प्रत्येक त्याच व्यक्ती, पद्धतीने आहेत. येस, असं आहे सर हम्म. की प्रत्येक व्यक्ती हा विजय संपादन करतो. त्याची वागणं त्याचं भिन्न भिन्न असतं, त्याचे विचार भिन्न असतात, त्याची ज्याला क्वालिटी वेगळी असते आणि त्या ह्याच्यावरती तो जगत असतो. प्रत्येक मनुष्य हा जगतो. श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही एवढं निश्चित आहे. श्वास बंद सब बंद. आणि त्या विचाराने मनुष्य आपलं अप्लिकेशन करत असतो. आणि वृश्चिक वाईटच आहे हो असं म्हणत नाही मी, कळलं का? पण नाही तो नाही ते सगळे निश्चित हम्म. त्याला संकट पण भरपूर त्याची येतात. हो तो ऋषिकेच्या संकटावर ह्याच्यामध्ये मात करतो. असणाऱ्या संकटावरती मात करण्याचा प्रयत्न करतो, कधी विजयी हो होतो.
कधी विजय होत नाही, पण तिथे आव्हानात्मक भूमिका असणं येणं हे ठरलेलं आहे. हो हो आता बरोबर आहे. समजा एखादा वृश्चिकेचा आपण जर विचार केला तर एखादा मनुष्य ड्रायव्हिंग करून आपली उपजीविका करतो. परवा आमच्या इथे मुंबईला अपघात झाला, एका बोटीवरती एक बोट आदळली आदळली हो आदळली. गेलेला. तर त्यावेळेला 14 माणसं मेली आणि अजून 5 गायब आहेत. आता हा समुद्राचा अपघात आहे, वॉटर बॉडी आहे, मंगळ हा कर्क राशीतून चाललेला आहे. तर त्यावेळेला आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी अपघातामध्ये एखादी व्यक्ती सापडणं असं पण होऊ शकतं. म्हणजे वृश्चिक अपघात पण करू शकतो. मंगळ अपघाताचा हो. कारक आहे. जलाशयाचे हो. अपघात मंगळावरून पाहिले जातात. हम्म. जलाचे अग्नीचे पण अपघात होतात, निश्चित हो याच्यात होतात, अगदी. मेषेचा होतात. येस. हो. शनी मंगळची ज्या युती झाली सुरुवातीला त्यात बऱ्याच ठिकाणी आग लागली, येस गाड्या होतं. म्हणजे जळाल्या, ह्या सगळ्या बिल्डिंग घटना ज्या आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे होतात, त्यात काही गैर नाहीये. पण इट इज इंडिव्हिज्युअल. वेन यू आर गोइंग टू रीड द हॉरोस्कोप, यू हॅव टू फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑल. ओके सर, थँक्यू. ओके, छान झाला, खूप छान. सर मुकेश भाऊ वृश्चिक भेटले की नाही? लग्नवाल्यांचे विवाह पण विलंब होतो का नेहमी? असं काही नाही. जेव्हा पण विवाहाचे मी ऋषीवाला बरेचसे बघितलेत की वृश्चिक लग्न असेल तर त्यांचे विवाह का म्हणजे उशिराच होतात 32-33 नंतरच. बिलकुल नाही, असं का? हं? बिलकुल नाही. माझ्या बायकोचा विवाह 23व्या वर्षी झाला. वृश्चिक लग्न. हो सर, मलाही हाच अनुभव आहे की असं पण काही माझ्या उशिरा बघ होण्यात वगैरे काही नाहीये. असं नाही होत. ओके. नाही मी बघितलं तर बहुतेक वृश्चिक लग्न असले की माझ्या बघण्यात असेच आहेत. एकतर विवाह ठरतच नाही लवकर, नाहीतर मग उशिरा तरी. नाही, कसं आहे, काही वेळेला जर तो अधिपती, आता याच्यावरती आपण चर्चा करू. अधिपती हा कोणत्या राशीत आहे, अच्छा. जलद 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 ग्रहाच्या तत्वाच्या राशीत राशी. असतात. नाही, हा. जलद म्हणजे फास्ट मोमेंट प्लॅनेट आहे. आता जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मिथुन राशीचा अधिपती बुध हो. हा फास्ट मुवमेंट आहे. ते एक टेक्निक आहे विवाहाच्या बाबतीमध्ये. वृश्चिक लग्न असेल आणि मिथुनेचा जर मंगळ असेल तर त्या ठिकाणी लवकर विवाह होतो. आणि कर्केचा मंगळ असेल तर नीच राशीतला? नाही, असं काही नाही की नीच राशीला विवाह होत नाही म्हणून. नाही म्हणजे पण मंगळ कर्केचा आणि 0 डिग्री वरती असेल तरी सुद्धा लवकर होईल. जलतत्व नाही ना झालेला बघा, तर तेच तर माझ्या बघण्यात आहे तेच त्याला सांगते. त्याला कदाचित दुसरं कारण असेल. तो लग्नेश म्हणून कारण नाहीये. कळलं का? अच्छा, दुसरे आता त्याला काहीतरी ग्रह दुसरं कारण म्हणजे काय आहे की पत्रिका तुम्ही दाखवायला गेलात, नाना तऱ्हेचे लोक विचार सांगतात, तर ते कारण असू शकेल. कदाचित त्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीमधले काही अडथळे निर्माण होत असतील अकॉर्डिंग टू हॉरोस्कोप, त्यावेळेला होत असेल. अच्छा, दरवेळेला बघायला तसंच पाहिजे. नाहीये. पण तरी सुद्धा बघा, वृषभेतला ग्रह हा वयोमानाप्रमाणे व्यवस्थित त्यावेळेला लग्न करतो. ओके सर. कळलं? हो सर. बरं, एनिवे आता बराच वेळ झालेला आहे. माझी बायको जेवण आणून बदली असेल. सर रेकॉर्डिंग बंद करू का? हा, बंद करा, बंद हो, करा. कारण 9:20 झाले ना. हो, बंद करा. मध्ये डिस्कंटिन्यू